महाराज की जय। भगवंत आणि रुक्मिणी आई साहेबांचा अत्यंत थाटामाटामध्ये भव्य दिव्य विवाह सोहळा द्वारका नगरीमध्ये संपन्न झाला। साऱ्या भक्तांना परमानंद झालेला आहे, कारण भगवंतांनी गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश केलेला आहे। विशेष सौभाग्य आहे रुक्मिणी आई साहेबांचं की रुक्मिणी आई साहेबांना भगवंतांनी आपली धर्मपत्नी करून घेतलेला आहे। विशेष सौभाग्य आहे रुक्मिणी आई साहेबांचं की भगवंताची पट्टराणी आहेत रुक्मिणी आई साहेब। भगवंतांची अर्धांगिनी म्हणून बहुमान रुक्मिणी आई साहेबांना मिळालेला आहे। हे अत्यंत फार मोठं सौभाग्य रुक्मिणी आई साहेबांचं आहे। याला कारण रुक्मिणी आई साहेबांचा भाव, याला कारण रुक्मिणी आई साहेबांचं प्रेम, याला कारण रुक्मिणी आई साहेबांचं समर्पण आहे। मी होईन तर श्रीकृष्णाचीच होईन, अन्यथा कुणाची होणार नाही, हा रुक्मिणी आई साहेबांचा संकल्प होता। मी शिशुपालाची धर्मपत्नी होणार नाही, होईन तर तुमची धर्मपत्नी होईन, असं पत्रामध्ये रुक्मिणी आई साहेबांनी लिहिलेलं आहे। कात्वा मुकुंद महती कुलशील रूप, विद्या वयो द्रविण धाम अभिरात्मतुल्यम, धीरावतीं कुलवतीं नवृणीत कन्या, कालो नृसिंह नरलोक मनोभिरामम। रुक्मिणी आई साहेब भगवंतांना जे पत्र लिहितात, पत्राचा भाव तर आपण ऐकला, पण जे श्लोक लिहिलेले आहेत अत्यंत सुंदर श्लोक आहे। त्यातलाच हा एक श्लोक आहे। एक श्लोक आपण विवाहाच्या अगोदर ऐकला, एक श्लोक हा आहे। या माध्यमातून रुक्मिणी आई साहेब आपला समर्पण भाव भगवंतासमोर व्यक्त करतात। अत्यंत कुलवान, अत्यंत रूपवान, अत्यंत गुणवान, अत्यंत शीलवान, सगळ्यात महत्त्वाचे मनुष्यामध्ये असलेले काही गुण असतात। काही गोष्टी अशा आहेत ज्या माणसाला श्रेष्ठ करत असतात। त्यापैकी पहिली गोष्ट आहे कुळ। कात्वा मुकुंद महती कुल, कुळ ही पहिली गोष्ट आहे। कोणी म्हणेल कुल कसं असलं पाहिजे, उच्च असलं पाहिजे का कनिष्ठ असलं पाहिजे? तर श्रेष्ठ आणि कनिष्ठाच्या भाषेमध्ये आपल्याला कुळ समजून घ्यायचं नाही। कुळ समजून घ्यायचं असेल तर एकाच वाक्यात समजून घ्यायचं आहे, कुळ पवित्र असलं पाहिजे। कुळ पवित्र कशाने होतं? फक्त देवाच्या भक्तीनं कुळ पवित्र होत असतं। परिवारातले सगळे भक्त एकत्र बसून जर का हरिपाठ करतात रोज, परिवारातले भक्त सारे बसून भजन करतात, देवदर्शनाला जातात, सद्गुरूंची सेवा करतात, कुळ पवित्र आपोआप होतं महाराज। दुसरी गोष्ट आहे जी मनुष्याकडे असणं नितांत आवश्यक आहे, शील। कात्वा मुकुंद महती कुल शील। तिसरी गोष्ट वर्णन केलेली आहे रूप। अर्थात या श्लोकाचा भाव असा नाही की हे सगळं असायला पाहिजे,
ते शब्द आले म्हणून हे सांगितलं जात आहे की हे असलं एखाद्याकडे. रुक्मिणी आईसाहेब तर म्हणत आहेत की अनेक अनेक अशा कन्या आहेत ज्या रूपवान आहेत, कुलवान आहेत, गुणवान आहेत, शीलवान आहेत, कदाचित माझ्याही पेक्षा दिसायला आणखीन जास्त सुंदर असू शकतात. तुमच्यासाठी त्या विवाहासाठी ती सोयरीकही चालून येत असतील, त्यात मी एक तुमची दासी रुक्मिणी तुम्हाला प्रार्थना करते. अशा पद्धतीने भाव व्यक्त करताना रुक्मिणी आई साहेबांनी आपला समर्पण भाव व्यक्त केला. भगवंतांना हीच गोष्ट लक्षात आली म्हणून भगवंतांनी रुक्मिणी आई साहेबांना पट्टराणी होण्याचा बहुमान दिला. जाता जाता आज आपल्याला शेवटचं एक सूत्र श्रवण करायचं आहे. आपल्याला देवाचं व्हायचं आहे हे आपण 7 दिवस झाले ऐकत आहोत. नवे नवे ज्यांनी ज्यांनी आता भरपूर कथा श्रवण केल्या असतील, आपण कीर्तनं ऐकले असतील, काही प्रत्यक्षात ऐकले असतील, अथवा टीव्हीवर पाहिले असतील, अथवा मोबाईलवर पाहिले असतील, आणि यातले जर काही भाविक अशी असतील ज्यांनी या अगोदर कथा कीर्तन ऐकलेलं नसेल, तर इथून पुढं का होईना त्यांनी जास्तीत जास्त कथेमध्ये, कीर्तनामध्ये, आपला सत्संगामध्ये आपला काळ घालवायचा आहे. कारण त्यामधून आपल्याला त्या माध्यमातून फार मोठा लाभ प्राप्त होत असतो. गेली 7 दिवस आपण ऐकत आहोत देवाचं आपल्याला व्हायचं आहे. देवाचं कसं व्हायचं आहे? सार भगवंताच्या चरणावर समर्पित करूनच देवाचं होता येत असतं. हा रुक्मिणी आई साहेबांचा आदर्श आहे. ज्यांना ज्यांना आपण माझं म्हणतो ते सार त्या साऱ्यांना माझं न म्हणता हे देवा तुमचंच आहे अशी भाषा देवासमोर वापरली पाहिजे. पण असं बोलत असताना नुसतं देवासमोर ही भाषा असून उपयोग नाही, आणि नुसतं तोंडातच हे शब्द असून उपयोग नाही. खरोखरच देवासाठी सारं समर्पित करता आलं पाहिजे. हे ऐकल्यावर एखाद्या भक्ताला असं वाटेल समर्पित करावं म्हणजे आम्ही सगळं सोडून देवाच्या नावावर करून द्यायचं का? आता सगळं देवस्थानच्या आश्रमाच्या नावावर करून द्यायचं ना आम्ही मोकळं फिरायचं रस्त्याने, खायचं प्यायचं काय, कपडे लत्ते काय घालायचे? पण देवाच्या चरणी समर्पित करायचं याचा अर्थ असा आहे की कुठल्याही वस्तू, व्यक्ती, पदार्थावरती आपला मालकी हक्क आपण गाजवायचा नाही. त्याच्याशिवाय आपण विष्णुदास, हरिदास, संतदास, गुरुदास, वैष्णव त्याच्याशिवाय आपण होऊ शकत नाही. संतदास, गुरुदास, भगवतदास, हरिदास, विष्णुदास, वैष्णवाचं लक्षण काय आहे? वैष्णवाचं लक्षण आहे की या माईक प्रपंच वस्तू पदार्थावरती तो आपला मालकी हक्क गाजवत नाही, ठेवत नाही. कारण मालकी हक्क गाजवायला गेलं की त्याला माझं म्हणावं लागतं, आणि माझं पण जर का देवाला सोडून इतर वस्तूमध्ये आलं तर वैष्णवता बाधित होत असते. आणि हे आपलं वैष्णव पण विसरू नये आपण, म्हणून आपल्याला काय दिलेली आहे? गळ्यात कंठी दिलेली आहे, तुळशीची माळा दिलेली आहे. त्याच्याशिवाय तर अधिकार प्राप्त होऊ शकत नाही. मग ही जी गळ्यात आपण तुळशीची माळ ज्यांनी ज्यांनी घातली, महाराज घातली नसेल ज्यांनी त्यांनी घालून घ्यायला पाहिजे. कोणी मोठा महात्मा संत भेटला त्यांना म्हणाव महाराज नाही काही होत आमच्याकडून, पण निदान एवढी माळ गळ्यात राहू द्या. जसं स्त्रीचा विवाह झालेला आहे, कन्येचा विवाह झालेला आहे, हे कळतं कशावरून? तिच्या गळ्यामधल्या मंगळसूत्रावरून. मंगळसूत्र हे कशाचं लक्षण आहे? ती सौभाग्यवती आहे, ती विवाहिता पतिव्रता आहे, याचं ते लक्षण आहे ना मंगळसूत्र. पायामध्ये जोडवे घातलेले आहेत, गळ्यामध्ये मंगळसूत्र आहे. अजून पण ठळक मला तर वाटतं हे मंगळसूत्र, जोडवे, हातामध्ये चुडा म्हणजे बांगड्या वगैरे भरलेल्या असतात, हे ठळक लक्षण पतिव्रतेचे. कुंकुम तिलक आहे, जाऊ द्या टिकली म्हणू आपण, टिकली आहे. हे सौभाग्याचं लेणं धारण केलेलं आहे. कशासाठी? हे कुणाला तरी आपल्या डोळ्यासमोर ठेवून घातलेलं आहे.
म्हणून प्रश्न विचारताना विचारला जातो कोणाच्या नावचं आहे, बरोबर? हे तू मंगळसूत्र घातलं आहेस, हे ताई, हे आई, हे आजी, हे कुणाच्या नावचं आहे? तर ती तिच्या पतीचं नाव सांगते. शेवटी मंगळसूत्र हे पतीच्या नावचं आहे. जसं तसं ही जी माळा आहे ही कुणासाठी आहे, का आहे, हिचं महत्व काय आहे, हे केवळ आपल्या स्वतःच्या मतीमध्ये स्थिर राहावं की मी या माईक प्रपंचाचा नसून मी त्या पांडुरंग परमात्म्याचा, मी त्या रामाचा, कृष्णाचा, हरीचा आहे, हे मला लक्षात राहावं आणि इतरांना कळावं की अरे हा हरिदास आहे, हा वैष्णव आहे. त्याच्यासाठी ही गळ्यातली माळा अत्यंत आवश्यक आहे. म्हणून माळ, मग आता ज्याला जशा पद्धतीनं जेवढ्या माळा धारण करता आल्या महाराज त्यांनी तेवढ्या धारण कराव्यात. काही भक्तांचं तर समाधानच होत नाही एक माळ घालून. काही भक्त आहेत म्हटले माळ घालायला आम्ही तयार आहे महाराज, पण तुम्ही बारीक मण्याची माळ असेल तर बारीक मण्याची द्या. म्हणजे काय होतं, ती अशी जरा धाकायला सोपी जाते. सुरुवातीला असं वाटतं महाराज, भयही असतं, लज्जा असते आणि शंका असते. या तीनही गोष्टी आपल्या मनात असतात. आपला परमार्थ सुरू कुठून होतो? ज्या वेळेला आपल्या मनातलं भय जातं, ज्या वेळेला आपल्या अंतःकरणातली लाज सुटते आणि ज्या वेळेला आपल्या अंतःकरणातला संशय सुटतो, तिथून आपला परमार्थ खरा सुरू होतो. तोपर्यंत आपल्या परमार्थाला खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली नाही. कारण भजन करायला गेलं की लाज माणसाला अडवते. आपण जप करत बसलो तर चटकन मनात येतं कोणी माझ्याकडे पाहतंय का. कधी कधी पाहावं म्हणूनही केलं जातं. काही भक्तांचा भाव आहे कोणी पाहत तर नाही ना, लपून करायचं. माळ आहे गळ्यामध्ये, दिसली नाही पाहिजे म्हणून पांघरूणवर. अर्थात याचा अर्थ असा नाही की माझं किंवा व्यासपीठाचं म्हणणं आहे की तुम्ही माळ उघडी वर करून दाखवत फिरा. नाही, तसंही परमार्थ जगाला दाखवायची गोष्टच नाही महाराज. आपण वैष्णव आहोत, आपण भक्त आहोत, आपण हरिदास आहोत, हे जगाला दाखवण्याची गरजच नाही. आपला एकनिष्ठपणा आपल्या स्वामी जवळ जरी आपण व्यक्त केला तरी पुष्कळ झालं. जगाचं काय घेणं देणं आहे? काय करायचं आहे जगाला दाखवून, काय करायचं आहे जगाला सांगून? बरं आहे आपलं शांततेमध्ये आपण जर करत आहोत तर चांगली गोष्ट आहे, पण त्याच्या पाठीमागे जर लाज भावना असेल तर ती लाज भावना सोडून द्यायला पाहिजे. त्याच्या पाठीमागे जर संशय असेल तर तो संशय आपण सोडला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट कोणती आहे? लाज भय शंका दुरावला मान, लाज भय शंका दुरावला मान, लाज भय शंका दुरावला मान, लाज भय शंका दुरावला मान. नकळे साधन या परते, नकळे साधन या परते, गायनाचे उडे आपुलिया छंदे, गायनाचे उडे आपुलिया छंदे, गायनाचे उडे आपुलिया छंदे. मनाचे आनंदे काहिलेले, गायनाचे उडे आपुलिया छंदे, गायनाचे उडे आपुलिया छंदे, गायनाचे उडे आपुलिया छंदे. लाज भय शंका. त्याच्यात अजून एक गोष्ट संतांनी अभंगाच्या माध्यमातून अजून वाढवली, दुरावला मान. कारण काय होतं, परमार्थाला सुरुवात करताना जसं आता आपण ऐकलं हे 3 सोडून परमार्थ करावा. काही भक्त हे 3 सोडून परमार्थाला सुरुवातही करतात, पण जे करतात त्याच्यानी वाढायला लागतो त्यांचा मान. मग तो जो नंतरही आपल्या मानगुटीवर येऊन बसतो तोही काही उपयोगाचा नाही, म्हणून त्यालाही सोडायला सांगितलं.
आणि ज्या वेळेला अशा पद्धतीनं आपण हे सारं सोडतो त्यावेळेला खऱ्या अर्थाने समर्पण होत असतं. म्हणून वैष्णव आहोत आपण याचा अर्थ काय आहे, गळ्यात माळ आहे आपला याचा अर्थ काय आहे, याचा अर्थ प्रत्येकाने इतकाच घेतला पाहिजे की मी माळ घातलेली आहे म्हणजे मी त्याचा झालेलो आहे. आणि जर मी त्याचा झालेलो आहे किंवा सद्गुरूंनी मला त्याचं केलेलं आहे तर माझ्यासारख्याला जगाची, प्रपंचाची आणि प्रपंचातल्या माणसांची नोकरी चाकरी करणं काही शोभून दिसतं का? म्हणजे विवाह तर केला पण पतीच्या घरी नांदायला ती तयारच नाही, तर त्या पतीच्या नावाचं मंगळसूत्र घालून काय केलं साध्य तिनं? काही उपयोग झाला का त्याचा? नाही झाला. तसं आपण गळ्यामध्ये माळ धारण केली, एक तर स्वतःहून माळ धारण केली अथवा एखाद्या महात्म्याकडून माळ धारण केली, नुसतं माळ घालणं वेगळी गोष्ट आहे आणि अनुग्रह मंत्रपूर्वक माळ धारण करणं ही दुसरी गोष्ट आहे. ज्या भक्ताला सद्गुरु करायची इच्छा आहे आणि एखाद्या महात्म्याकडे पाहून त्याला मनोमन वाटलं की हे माझे सद्गुरु आहेत आणि मी यांची सत्शिष्य झाले पाहिजे किंवा झालो पाहिजे, आपण त्यांना ज्या वेळेला प्रार्थना करतो त्यावेळेला त्यांच्या गुरु परंपरेला अनुसरून ते आपल्याला अनुगृहित करत असतात. यालाच दीक्षा देणे असं म्हणतात, मंत्र देणे असं म्हणतात, अनुग्रह देणे असं म्हणतात. आता पहा, गुरु परंपरा या जगात भरपूर आहेत. प्रत्येक गुरु परंपरेमध्ये अनुग्रह देण्याच्या पद्धती या वेगवेगळ्या असू शकतात, पण त्यांचा उद्देश एकच आहे. म्हणून गुरूंचा अनुग्रह देण्याची पद्धती ही वेगवेगळी असू शकते, पण आपण अनुग्रहित कोणाचे तरी झालो पाहिजे. आपण कोणाचे तरी अनुग्रहित झालो पाहिजे. अनुग्रहित होत असताना आपण कोणकोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. पहिली गोष्ट, आपल्या मनातली धारणा काय आहे आपण त्याच्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. नसता आपल्या मनात एक देवता असते, एक मंत्र असतो, आपण दुसऱ्याच परंपरेच्या गुरुचा अनुग्रह घेतो, ते वेगळं साधन आपल्याला सांगतात, वेगळाच मंत्र, त्यांच्या परंपरेचं आराध्य दैवत वेगळं असतं. अशाही अडचणी होतात. आणि मग अनुग्रह घेतल्यानंतर, गुरूंनी साधन सांगितल्यानंतर मग काही काही भक्तांना पश्चाताप होतो, अरे मला तर हे आवडतच नाही, मग मी त्या महाराजाकडे गेलो असतो तर बरं झालं असतं. आता हे जर अनुग्रह घेतल्यानंतर कळालं आणि आपण त्या गुरूंना सोडून, म्हणजे ज्यांच्याकडून अनुग्रह घेतला त्यांचं ते साधन सोडून, त्यांची माळ टाकून दुसऱ्या सद्गुरूंकडे गेलो, एक तर जर जाणता सद्गुरू असेल तर तो आपला अंगीकारच करणार नाही. आणि एखाद्याला जर शिष्य संप्रदाय वाढवायचा असेल तर कुणाचे का असेना, त्यांना फक्त संख्या वाढवायची असते, बाकी दुसरं काही नसतं. अशीही भरपूर आहे. त्यांना आपल्या शिष्य भाविकांची फक्त संख्या वाढवायची असते. मग ते म्हणतात, या जसे असतील तसे या, तुम्हाला जसं करायचं तसं करा, पण या आमचा एक शिक्का लावा बस. मग ते अंगीकार करतात. पण एक गोष्ट लक्षात घ्या, असा जरी आपण एका सद्गुरूला सोडून दुसऱ्या सद्गुरूचा अनुग्रह घेतला जरी, तरी फार त्याच्याने आपल्या पदरात काही पडणार नसतं, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि पदरात पडायचं जाऊ द्या, आपल्या सद्गुरूंना सोडून आपण इतर ठिकाणावरती जाऊन नतमस्तक झाल्याचा परिणाम, पुनर्अनुग्रहित झाल्याचा परिणाम, आपल्याकडून जो गुरुद्रोह होतो त्या पापाचं प्रायश्चित्त कुठेही आपल्याला प्राप्त होऊ शकत नसतं. आणि असा गुरुद्रोह जर का माझ्याकडून होता कामा नाही असं वाटत असेल तर अनुग्रह मंत्र घेण्याच्या अगोदर भक्तांनी, भाविकांनी फार विचार केला पाहिजे, खूप विचार केला पाहिजे. अनुग्रह मंत्र घेणं दिसती तेवढी सोपी गोष्ट नाही. बस घेऊन आपण मोकळे झालो अशातलाही भाग नसतो. आता पहा, अजून एक गोष्ट लक्षात घ्या. म्हणून तर जुन्या काळामधले महात्मे असे होते की कोणी जर अनुग्रह मंत्र घ्यायला आला, महाराज मला अनुग्रहित करा, तर चटकन त्याला लगेच मंत्र देत नव्हते, लगेच त्याला अनुग्रह देत नव्हते, लगेच त्याच्यावर कृपावंत होत नव्हते. ठीक आहे म्हटले, अनुग्रह घ्यायचा आहे तर तुम्ही सेवा करा, साधना करा, अनुष्ठान व्रत करा, आणि मग त्याच्या त्या सेवा भावनेमध्ये जर तो कसोटीवर उतरला, त्याच्या साधन निष्ठेमध्ये तो कसोटीवर उतरला, तर मग कृपावंत होऊन ते महात्मे त्याला अनुग्रह द्यायचे.
म्हटले आता गुरु महाराज परीक्षा का घेत नाही? कोणी जर सहज प्रश्न विचारला, म्हटले आता संत महात्मे, आता गुरु महाराज परीक्षा का घेत नाही? यामुळे घेत नाहीत की आता त्यांना आहे तसे फक्त कल्याणाला लवकर लावायचे आहेत ना, म्हणून आले तर अनुगृहीत व्हा आणि लवकरात लवकर करावी तातडी परमार्थाची, असं म्हणून लवकर लवकर तुम्ही मार्गस्थ व्हा. ही जी त्यांची करुणा कळवळा आहे, हा एक त्याच्या पाठीमागचा भाग आहे. आणि जर संत महात्मे, जर सद्गुरु महात्मे आज जर का परीक्षा पाहिला गेले, कसोटी पाहिला गेले ना एखाद्या सत्शिष्याची, तर साधक भक्त सुद्धा भाविक टिकू शकत नाही. आणि नवखे साधक तर कसाच टिकू शकत नाही. बरोबर? मग भक्त भाविक माणसं काय म्हणतात, आम्ही गेलो होतो त्यांच्याकडे मंत्र मागायला, बऱ्याच दिवस आम्ही मागं लागलो, पण ते काही मंत्र त्यांनी दिला नाही. मंत्र तर देणं सोडा, त्यांनी बऱ्याच बारा भानगडी आम्हाला सांगितल्या, हे करा ते करा, असं करा तसं करा. असं म्हणजे आम्ही एवढ्या कुठं आपल्याला जमतं का? आम्ही म्हटलं जाऊ द्या, त्या बाबाचा कशाला घ्यायचा. मग आम्ही दुसऱ्या महाराजाकडे गेलो. आता जाणं वाईट नाही, गोष्ट समजून घ्या साऱ्यांनी. जाणं वाईट नाही दुसरीकडं, पण याच्यात गंमत काय होते, एक महात्मा जर कसोटीवर उतरायला तयार झाला तर दुसरा महात्मा कसोटीवर घ्यायला तयारच होत नाही. तो सहजासहजी अनुग्रह देतो. म्हणून जो कसोटीवर घ्यायला तयार आहे त्याच्याकडचं संख्याबळ कमी होतं, भलतीकडचं संख्याबळ वाढतं. का? कारण तो कसोटीवर घ्यायलाच तयार नाही ना. तो तर शिष्याची मजा करतो, मजा करवतो आहे आणि स्वतः मजा घेतो आहे. गुरु शिष्य परंपरा ही काय मनोरंजनाचं साधन किंवा मजा घेण्याचं साधन किंवा देण्याचं साधन नाही, असं स्पष्ट ग्रंथ संतांचं मत आहे. आणि मग एकच सद्गुरु समाजातला जर कसोटीवर उतरायला साधकाला तयार झाला आणि बाकीचे जर फक्त संख्याबळ वाढवायला बसलेले असले, तर मग काय उपयोग आहे त्या महात्म्यांचा तरी कसोटीवर उतरवून घेण्याचा प्रयत्न करून. मग ते महात्मे बिचारे शांत होतात. ते म्हणतात, अरे बाबा आलेला आहे, माझ्या सद्गुरूंनी मला जो ठेवा दिलेला आहे तो तरी मला द्यायचा आहे कोणाला तरी. तू आलास बाबा, तुला इच्छा झाली, भगवंतानी सद्बुद्धी दिली, प्रेरणा झाली, सत्य संकल्प तुझ्या मनात उदयाला आला. ठीक आहे, मी माझ्या गुरूंची परवानगी घेऊन मला परंपरेने प्राप्त झालेला मंत्र, परंपरेने प्राप्त झालेलं ज्ञान मी तुला देतो बाबा रे. ये तू बैस, मी तुला अनुग्रहित करतो. आणि मग ते अनुग्रह मंत्र देण्याच्या आता परंपरेनुसार पद्धती वेगवेगळ्या आहेत. आपण ज्या परंपरेचे पायिक होतो त्या पद्धतीनं, पण त्यातला एक विशेष भाग आहे. मी कुठून बाजूला गेलो, गळ्यामध्ये माळ. सद्गुरु काय करतात, सत्शिष्याला अनुग्रहित करून एक पद्धती अशी आहे. आपल्याकडे श्रवणाची पद्धती परंपरा आहे. आता मूळ भगवान शंकर आदी गुरु मानले गेले नाथ परंपरेमध्ये. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. तर ही भगवान शंकरांची सुद्धा पद्धती कशी आहे, ही कानामध्ये बोध देण्याची पद्धती आहे, अनुग्रह देण्याची पद्धती आहे. अशी ही भगवंताची, आणि ही पद्धतीमध्ये अत्यंत शुद्ध पद्धत आहे, म्हणून ही जास्त प्रचलित आहे. लक्षात घ्या, ज्याला आपल्याला अनुग्रहित करायचं आहे, सद्गुरु विशिष्ट मुहूर्तावरती त्या सत्शिष्याला आपल्या परंपरेला अनुसरून असलेला इष्ट मंत्र त्याच्या कानामध्ये त्याला सांगतात. ही गुरु शिष्य परंपरेतली जी शिष्य करून घेण्याची पद्धती आहे त्याच्यातली अत्यंत शुद्ध पद्धती आहे. शिवपुराणामध्ये ज्या वेळेला भगवान शंकरांनी नारायणांना आणि ब्रह्मदेवांना अनुग्रह दिला, त्यावेळेला तो कसा दिला याचं वर्णन करत असताना व्यासांनी केलं की एक पातळ पारदर्शक कपडा भगवान शंकरांनी घेतला, वस्त्र, ते नारायणांच्या माथ्यावर पांघरलं, आपला एक हात नारायणांच्या मस्तकावर ठेवला आणि कानामध्ये त्या साधकाला ऐकायला जाईल अशा पद्धतीनं तो मंत्र दान केला. आता या पद्धतीवर कुठल्या गुरु शिष्य परंपरेचा वेगळा शिक्का नाही. ही भगवंतापासून चालत आलेली शुद्ध पद्धती आहे गुरुमंत्र देण्याची. पण एक विलक्षणता अशी आहे याच्यात, ही पद्धती जरी सगळ्यांना माहीत असली
तरी मंत्र सगळ्यांना देता येत नसतो. ही गंमत आहे. मंत्र मला माहित आहे एखादा, माझ्याकडे कपडा आहे, मंत्र मागणारा माझ्या समोर आलेला आहे, मला मंत्र सांगता येतो, त्याला ऐकता येतो, म्हणजे काय मी मंत्र द्यायचा? नाही नाही. मंत्र कोण कधी देत असतं? ज्या वेळेला आपण ज्यांचे शरणागत असतो त्यावेळेला त्या सद्गुरूंचा आपल्याला पूर्ण अनुभव आणि पूर्ण आदेश प्राप्त होतो. ही गुरु परंपरेची समग्र गादी ज्या वेळेला हाताला धरवून आपल्याला अभिषिक्त करत असते. अभिषेक शब्द वापरतो मी, कारण एखाद्याला एखादा पदभार द्यायचा असेल, जुन्या काळात राजेशाही होती तर राज्याभिषेक करायची. आता राजेशाही पद्धती राहिली नसल्यामुळे अभिषेक वगैरे पद्धती परंपरा राहिली नाही. आता फक्त निवडणूक होऊन त्यांना मतं पडतात, ते किती पडतात ते पाहायचं, ते पत्र वाचून प्रतिज्ञा घ्यायची आणि पदावर बसायचं. पण शेवटी तोही एक विधी आहे. तसं आपल्या परंपरेचा उत्तराधिकारी जर का सद्गुरूंना भेटला तर त्या उत्तराधिकारीनं ज्यांची शरणागती केलेली आहे ते सद्गुरू आणि त्या सद्गुरूंच्या अगोदर पासूनची समग्र गुरु परंपरा त्या उत्तराधिकारीला आशीर्वाद देण्यासाठी तिथं तत्पर होत असते. आणि गुरु परंपरेतले सारे सद्गुरू त्याच्या मस्तकावर सद्गुरूंच्या रूपाने वरदहस्त ठेवतात आणि त्याच्यामध्ये ती परंपरेची शक्ती प्रसृत होते आणि मग तो गुरुमंत्र देण्याचा अधिकारी होत असतो. आता याची ग्रंथाच्या भाषेमध्ये वेगळी जी पद्धती आहे ती असू शकते. कोणी म्हणेल तुम्ही असं सांगितलं, आम्ही ते सगळ्या ग्रंथामध्ये शोधून पाहायचा प्रयत्न केला, आम्हाला ते भेटलं नाही. कारण ग्रंथाच्या भाषेमध्ये विषय वेगळीकडे वेगळ्या पद्धतीनं मांडलेला असतो, पण त्याचा क्रम या पद्धतीनं असतो. आणि मग गळ्यामध्ये माळ येत असते. तर आता याच्या पुढचं सूत्र आपल्याला असं ऐकायचं होतं की ज्या वेळेला ही माळ आपण घालतो त्यावेळेला आता बस माळ घातली, आपण मोकळे झालो, आता काय करायचं असतं याच्या पुढं? काय करायची गरज आहे? म्हटले माळ घातली, झालो मोकळे, बस. महाराजांनी सांगितलं नको ते खाऊ नका, नको ते पिऊ नका, आणि खायचंही नसतं आणि प्यायचंही नसतं, नको ते. बऱ्याच माणसांना एक मन म्हणतं घालावी माळ, पण काय करावं? माळ घातली तर असं करावं लागेल, तसं करावं लागेल, मग ते काही आम्हाला जमत नाही म्हणून. किंवा मी तर तयार आहे पण घरचे मंडळी तयार नाहीत, अशा वेळेला काय करावं? आता घरच्यांचा विषय राहिला स्वतंत्र, आपण त्या साधनेसाठी किती तत्पर आहोत हे आपलं मन आपल्याला चांगलं सांगतं ना. माझी जर नको ती गोष्ट सोडायची तयारी आहे, बस विषय संपला. जिथं आपण परतंत्र आहोत तिथं आपल्याला दोष लागत नसतो. पण जिथं आपल्याकडे सारी स्वतंत्र सत्ता आहे आणि स्वतंत्र सत्ता असून सुद्धा खायचं की न खायचं हे आपल्या हातात असून सुद्धा पण आपल्याला ते सोडवत नसेल तर मग तो आपला कमीपणा आहे, त्याला आपण कुठं दोष नाही देऊ शकत. एक बाजू ही आहे. मग गळ्यामध्ये माळ आली याचा अर्थ असा आहे की आपण वैष्णव झालो, आपण भक्त झालो, भाविक झालो आणि वैष्णव झालो. याचा थोडक्यात अर्थ असा आहे मी त्याची झाले, मी त्याचा झालो. जसं पतिव्रतेच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र आलं तर ती पतीची झालेली आहे आता, तसं माळ गळ्यामध्ये आली तर भगवंताचा आपण होत असतो. ज्या वेळेला आपण आता भगवंताचे झालेलो आहोत तर आता आपल्याला दुसरं कोणाचं होता येत नसतं. आणि या जगात व्हायचं असेल तर जीव दोघांचाच होत असतो. एक तर संसाराचा होऊ शकतो, नसता देवाचा होऊ शकतो. ज्यांनी माळ घातली त्यांनी संसाराचं व्हायचं नसतं, त्यांनी देवाचंच राहायचं असतं. ज्यांनी माळ घातली नाही त्यांनी संसाराचं राहिलं तरी काही हरकत नाही. आज रुक्मिणी आई साहेब म्हणतात मी शिशुपालाची धर्मपत्नी होणार नाही, होईन तर तुमची धर्मपत्नी अर्थात श्रीकृष्णाची धर्मपत्नी होईन. हा समर्पण भाव आपल्या माळेतून प्रगट होतो. म्हणून हे गुरु परंपरेकडे आपण जरासं बाजूला गेलो होतो. ही माळ मी देवाचा आहे याचं स्मरण आहे. देव माझा विठू सावळा, देव माझा विठू सावळा, देव माझा विठू सावळा, देव माझा विठू सावळा, देव
माझा विठू सावळा माळत्याचे माझे आगळा माळत्याचे माझे आगळा देव माझा विठू सावळा देव माझा विठू सावळा देव माझा विठू सावळा माळत्याची माझी आगळा माळत्याची माझी आगळा देव माझा विठू सावळा देव माझा विठू सावळा देव माझा विठू सावळा. रुक्मिणी आई साहेब भगवंतांच्या पट्टराणी झालेल्या आहेत. याला कारण आहे रुक्मिणी आई साहेबांचं समर्पण भाव. असं समर्पण भक्ताला करता आलं तर भगवंत आपलाही अंगीकार करत असतात. करावा भगवंतानी आपला अंगीकार, यासाठी एकच सूत्र आहे की हे भगवंता मी नाही आणि माझ्याजवळ जेवढं सारं काही दिसत आहे ते माझं नाही, माझ्या सहित हे सारं तुझं आहे. माझ्या सहित हे सारं तुझं आहे. समर्पण भाव. अब सौंप दिया इस जीवन का सब भार तुम्हारे हाथों में. अब सौंप दिया इस जीवन का सब भार तुम्हारे हाथों में. अब सौंप दिया इस जीवन का सब भार तुम्हारे हाथों में. है जीत तुम्हारे हाथों में और हार तुम्हारे हाथों में. है जीत तुम्हारे हाथों में और हार तुम्हारे हाथों में. अब सौंप दिया इस जीवन का सब भार तुम्हारे हाथों में. अब सौंप दिया इस जीवन का सब भार तुम्हारे हाथों में. मी माझ्या सर्वस्वाचं समर्पण तुमच्या चरणावर केलेलं आहे. माझ्या जीवनरूपी रथाचे जे दोर आहेत ते मी तुमच्या हातामध्ये दिलेले आहेत. हे आहे समर्पण. हे आहे समर्पण. हा आहे समर्पण भाव. आपण देवाच्या स्वाधीन स्वतःला करत नाही तोपर्यंत भगवंतही आपला अंगीकार करत नसतात. पुष्कळ पूजा करतो आपण रोज, पुष्कळ आपण सेवा करायला तयार आहोत, जरी तरी कथा ऐकायला तयार आहोत, कीर्तन ऐकायला तयार आहोत, भजन करायला तयार आहोत. अरे पण जर आपल्याकडे आपला हातचा राखून ठेवला आपण तर भगवंत आपला अंगीकार करत नसतात. इच्छा झाली पाहिजे देवाचं होण्याची, आणि ज्याला आपलं जीवन उत्तम पद्धतीनं चालावं असं वाटतं ना, इकडे लक्ष द्या. माझ्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा अडचण येता कामा नये. आली तरी सहजासहजी ती निवारण झाली पाहिजे असं ज्याला वाटतं ना, त्यांनी आपल्या जीवनाचे दोर भगवंताच्या हातामध्ये देऊन टाकावेत. आपण निवांत राहावं. आपण तसं कुठं करतो? सगळं वझ आपल्या माथ्यावर घेऊन बसलेलो आहोत आपण आणि रडणं चाललेलं आहे. बरं इतकं कोणाला सांगावं तर सांगू शकत नाही आणि सहन करावं तर सहन होत नाही. असं ही गत झालेली आहे तुमची माझी. रुक्मिणी आई साहेबांचं तसं नाही. रुक्मिणी आई साहेबांनी हा सारा विचार केला. मी देवाची होईन हे ठरवलेलं आहे आणि ठरवत असताना हरीला म्हणतात, हे हरी मेरा निश्चय बस अब एक यही, एक बार तुम्हें
पा जाऊं मैं। मेरा निश्चय बस अब एक यही, एक बार तुम्हें पा जाऊं मैं। अर्पण कर दूं दुनिया भर का सब प्यार तुम्हारे चरणों में। अर्पण कर दूं दुनिया भर का सब प्यार तुम्हारे चरणों में। अब सौंप दिया इस जीवन का सब भार तुम्हारे हाथों में। अब सौंप दिया इस जीवन का सब भार तुम्हारे हाथों में। यदि मानुष का मुझे जन्म मिले तो तव चरणों का पुजारी बनूं। यदि मानुष का मुझे जन्म मिले तव चरणों का पुजारी बनूं। इस पूजक की एक रग का होतार तुम्हारे हाथों में। इस पूजक की एक रग का होतार तुम्हारे हाथों में। अब सौंप दिया इस जीवन का सब भार तुम्हारे हाथों में। अब सौंप दिया इस जीवन का सब भार तुम्हारे हाथों में। सब भार तुम्हारे हाथों में। सब भार तुम्हारे हाथों में। अर्पण कर दूं दुनिया भर का सब प्यार तुम्हारे हाथों में। एकमेव भगवंतावरती प्रेम राहिलं पाहिजे. म्हटले मग बाकीचे परिवारातल्या सदस्यांना आम्ही सोडून द्यायचं का? सोडून द्यायचं का? काय करायचं? कसं राहायचं? रुक्मिणी आई साहेब म्हणतात राहायचं सगळ्यांसोबत, पण कसं? जो जग में रहूं तो ऐसे रहूं जो जल में कमल का फूल रहे. मेरे अवगुण दोष समर्पित हो करतार तुम्हारे हाथों में. बस मी सोडायचं तर कोणाला नाही. शरीर तर माझं सगळ्यांमध्ये दिसलं पाहिजे, पण माझा आत्मा, माझं मन, माझं अंतःकरण हे केवळ तुमच्यासाठी समर्पित मला करायचं आहे. हा रुक्मिणी आई साहेबांचा संकल्प हा असला पाहिजे, भक्ताचा संकल्प ही असली पाहिजे भक्ताची प्रतिज्ञा. आणि मग जगामध्ये राहत असताना जो जग में रहूं तो ऐसे रहूं जो जल में कमल का फूल रहे. पद्मपत्र मीमां भसा. आणि हाच आदर्श भगवंतांनी आपल्या गृहस्थाश्रमाच्या माध्यमातून दिला. देवाकडे पाहिलं, देव कसे राहतात आणि आपण कसे राहतो. ज्या वेळेला भगवंत या जगात राहण्यासाठी येतात त्यावेळेला भगवंत साधू संतांचं फक्त शरीर जगामध्ये आपल्याला दिसत आहे. तुम्ही मी शरीर अंतःकरणासहित जगात बुडालेलो आहोत, म्हणून आपण बंधनात आहोत. पण आपल्याला जगामध्ये असं राहायचं नाही. बाहेरून तर शरीराने साऱ्यांच्या सहवासामध्ये सोबत राहायचं आहे. घरदार, धर्मपत्नी, पतिराज, लेकर बाळ, उद्योग, कामधंदा, नोकरी, व्यापार, व्यवसाय सगळं करायचं आहे. पण करत असताना पहिली भावना माझेपणाने काहीच करायचं नाही. एक सारं काही भगवंताचं आहे असं समजून करायचं आहे, जेणेकरून ममत्व त्याच्यावर उत्पन्न होणार नाही. कारण दुसऱ्याचं असतं त्याच्यावर आपलं मन जडू शकत नाही, आपलं ममत्व त्याच्यावर उत्पन्न होऊ शकत नाही. एखादी पतिव्रता गावाला निघाली
म्हटले ती आली शेजारणीकडे, असा एक पितळी डबा घेऊन आली, लाल कपड्याने तो वरतून झाकलेला, त्याच्यात ते झाकण होतं. पितळी डबा घेऊन आली, असा पदरही झाकलेला होता. गल्लीतून येता येता तिनं त्याच्यावर, घरात आल्याबरोबर तिनं शेजारच्या मैत्रिणीने विचारलं, का ग काय आणलंस? तिनं तो पदर बाजूला काढला, तर पितळी डबा दिसला, त्याला लाल कपडा, त्याच्यावर ते झाकण होतं. गच्च बसावं याच्यासाठी, घट्ट बसावे. ती म्हणाली, अगं मला घाईनं गडबडीमध्ये मला गावाला जावं लागतं आहे, पण माझे ना हे इतक्या तोळ्याचे दागिने आहेत. म्हटले आता घरी तर आम्ही कोणी राहू शकत नाही, आम्ही सगळे प्रवासाला चाललो, पण तू माझी मैत्रीण आहेस, तुम्ही आमचे शेजारी आहात, मी गावावरून येत नाही तोपर्यंत माझे दागिने तुझ्याकडे ठेवती का? ही होती मैत्रीण. हिनं विचारलं, अरे मैत्रीण अडचणीमध्ये आहे. हिनं सांगितलं, हो ठीक आहे, काही हरकत नाही, मी तुझे दागिने माझ्याजवळ सांभाळून ठेवते, तू गावावरून आल्यानंतर मी तुला परत देईन. आता दागिने नुसते तिनं ठेव म्हणून ठेवायला दिलेले आहेत का तिलाच देऊन टाकले? तिलाच देऊन टाकले का? आज देऊन टाकले म्हटलं तर सोन्याचा भाव डोळ्यासमोर असा उभा राहतो. विठ्ठल तर काही 7 दिवस उभा नाही राहिला, पण सोन्याचा भाव उभा राहतो. आपलं सुंदर ते ध्यान पहिल्या दिवशी पासून चाललेलं आहे का? तर 7व्या दिवशी पर्यंत गळ्यातल्या तुळशीचा हार तरी आपल्याला दिसला तरी पुष्कळ झालं, पण सोन्याचं ते कित्येक तोळे सोनं तिच्या जवळ दिलं म्हणजे तिचं झालं का असं म्हटल्याबरोबर भाव डोळ्यासमोर आला. अरे एवढे हजार आहेत. तिचं होत नाही ते तिच्याकडे ठेवल्याने, आणि जिनं ठेव म्हणून ठेवलं, तिनं हे माझं आहे असं मानल्याने तिनं मानू नये, नसता चूक होईल, गुन्हा होईल, अपराध होईल तिच्याकडून. अर्थात मानलं. ती गावावरून आली, दुसरी मैत्रीण, तिनं सांगितलं, का ग माझे दागिने तुझ्याकडे ठेवले होते. आणि हिनं म्हणावं, कोणते दागिने? कोणते दागिने? बीड लागलं का तुला? हा, झोप नाही झाली तुझी रात्री? कोणते दागिने? अगं म्हटले पितळी डबा होता, लाल कपडा होता, त्याच्यावर पितळी झाकण लावलेलं होतं, मी तुला सांगितलं गावावरून येईपर्यंत सांभाळून. ए बाई, तू हो बाहेर घराच्या, कशाचे दागिने कशाचं काय? माझ्याजवळ काही ठेवायला दिलं नाही तू. म्हटले मी झडती घेते. घे म्हटले झडती. सापडला डबा. म्हटले हे काय आहे? ते माझं आहे, ते तुझं थोडीच आहे. तसं माणसाचं झालं. देवानी घर दिलं, दार दिलं, धर्मपत्नी दिली, पती दिले, लेकरं बाळ दिले, संपत्ती दिली, कामापुरता पोट भरावं म्हणून व्यवसाय दिला, उद्योग, कामधंदा, नोकरी दिली. की बाबा भक्ता, तुला गरज पडेल, तुला जीवन जगायचं आहे, पंचभौतिक देह आहे, याला खाणं पिणं लागेल, खाल्ल्या पिल्ल्याशिवाय कसं जमेल? तू हे घे आणि जग, परिवाराला जगव. जगता जगता माझं भजन कर. आपण म्हणतो ठीक आहे देवा, दिलं तुम्ही. भगवंत म्हणतात माझं म्हणून दिलंस, असं सांभाळ. म्हणताना तर हो म्हटला भामटा, म्हणताना हो म्हटला, आणि जसंच घरात सगळं आलं तसं याच्यावरती उत्पन्न झालं ममत्व. ममत्व उत्पन्न झालं. आता देवाला द्यायला सांगितलं, गुरुला द्यायला, साधूला द्यायला, संताला द्यायला सांगितलं, तर आपण म्हणतो आम्ही का द्यायचं? आमचं आहे, माझं आहे, माझं आहे. भगवंत म्हणतात काय लबाड आहे श्री जीवा. अरे माझं सामर्थ्य, मी तुला जगता यावं म्हणून तुला दिलं, तू त्याच्यावर अधिकार ठेवून बसलेला आहेस. आणि माझं काय झालं? या जगाच्या व्यवहारात हीच गडबड झाली. देवानी जगण्यासाठी म्हणून दिलं, आपण ते आपलं मानून छातीला कवटाळलं, आणि देव राहिला बाजूला. तो असा उभा आहे, वाट पाहतो आहे. वाट पाहे उभा भेटीची आवडी. तो वाट पाहतो आहे, आज हा भक्त येईल, तो येईल, तो येईल, तो येईल, तो येईल. कधीतरी माणसं माझ्या प्रेमाला भुलून येतील माझ्याकडे, पण जीव लबाड कोट्यावधी जन्म होऊन जातात, पण देवाचं व्हायला काही माणसं तयार होत नाही. काय जातं माणसांचं देवाचं व्हायला, काही कळत नाही असं संतांचं म्हणणं आहे. पण माणसं म्हणतात देवाचं व्हायचंच नाही. सगळ्यांचे होतील पण देवाचं होणार नाही. आणि मग देवाची ती दीन दशा. आतापर्यंत 4थ्या 5व्या दिवशी आपली दीन दशा ऐकली होती आपण. देवाची दीन दशा होते महाराज. माणसांकडे भगवंत आशेने पाहतात, हे बुडत आहेत, माझ्यासारखा समर्थ आधार इथं उभा आहे, पण हे माझा पाय धरायला, माझे हात धरायला तयार नाही. अरे अर्जुना,
विचार काय करतोस? सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. कसला विचार करतो आहेस? अरे निधड्या छातीनं तुझ्यासारख्यांचा उद्धार करण्यासाठी मी उभा आहे आणि माझ्यासारखा मी उद्धार करणार आहे हे मी सांगून सुद्धा तू नुसताच पाहतो आहेस माझ्याकडे. अरे पाहू नकोस. सकल लोक धर्माचा त्याग कर. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज. माझी शरणागती कर. पहा मी तुला बंधन मुक्त करून टाकतो. आज तोच विचार तुम्हाला मला आत्मसात करायचा आहे. अरे मंदिरात जातो आपण, कथेला कीर्तनाला जातो, तीर्थाला जातो, देवाला पाहतो, पण देवाचे होतो का? मग तीर्थाला जाऊन देवाला नुसतं पाहिल्याने काय झालं? मंदिरामध्ये जसे भक्त जातात तसे मंदिरामध्ये चोर लुटारू भामटे सुद्धा जातात. अहो मंदिरात पाट्या लिहायची वेळ आली, चोरों से सावधान रहिए. तुम्ही तुमचं मौल्यवान अलंकार दागदागिने सांभाळून ठेवा. असं मंदिराच्या पाट्यांवर लिहायची वेळ आलेली आहे की नाही? याचा अर्थ मंदिरात जसे भक्त जातात, भाविक जातात, तसे सगळे चोर लुटारू सुद्धा जातात. म्हणजे काय, ते मंदिरात गेले म्हणजे काय फार मोठं भक्त परमार्थ त्यांनी केला? नाही 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 नाही. शरीराने नुसतं मंदिरात जाणं, शरीराने नुसती हरिकथा कीर्तनाच्या मंडपात येणं म्हणजे परमार्थ नाही. या मनातून आपण देवाचं दास होण्याची भावना आपल्या मनात येणं म्हणजे खऱ्या अर्थाने देवाचं होणं आहे आणि परमार्थ साधना करणं आहे. यासाठी सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज. पण आपली ममता कुठं आपल्याला सुधरू देते? नाही महाराज. मग देवाकडे पाहावं भगवंत कसे राहतात. निसंग होऊन परमात्मा राहतात. 16,108 विवाह भगवंतांनी केले. एका राणीपासून 10 मुलं झाले, 10 मुली झाल्या. कुणाला? देवाला. अशा राण्या किती? 16,108. आता सगळ्या राण्यांचे मिळून लेकर किती झाले असते विचार. पण तरी सुद्धा भगवंतांना भक्तांनी प्रश्न विचारला, भगवंता तुम्ही कोण आहात? कशी आहात? गृहस्थाश्रमी आहात, ब्रह्मचारी आहात का संन्यासी आहात? जाऊ द्या संन्यासाचं, निदान गृहस्थाश्रमी आहात का ब्रह्मचारी आहात तेवढं तरी सांगा. त्यावेळेला भगवंतांनी सांगितलं मी ब्रह्मचारी आहे. असं म्हटल्याबरोबर भक्तांना आश्चर्य वाटायला लागलं. आश्चर्य वाटलं. आणि तेच आश्चर्य जगद्गुरु तुकोबाराय आपल्या शब्दातून व्यक्त करताना म्हणतात, तुका म्हणे नटधारी नटधारी, तुका म्हणे नटधारी, तुका म्हणे नटधारी नटधारी, तुका म्हणे नटधारी, तुका म्हणे नटधारी, नटधारी, तुका म्हणे नटधारी. भोग भोगोनिया ब्रह्मचारी, भोग भोगोनिया ब्रह्मचारी, भोग भोगोनिया ब्रह्मचारी, ब्रह्मचारी. नवल केवळे केवळे, नवल केवळे केवळे, नवल केवळे केवळे, नवल केवळे केवळे. नकळे कान्होबाचे कोडे, नकळे कान्होबाचे कोडे, कान्होबाचे कोडे. नवल केवळे केवळे, नवल केवळे केवळे, नवल केवळे केवळे, नवल केवळे केवळे. तुका म्हणे नटधारी, भोग भोगोनिया ब्रह्मचारी. हे काय आहे या जगातलं? नवल म्हणजे आश्चर्य. नवल केवढे केवढे, नकळे कान्होबाचे कोडे.
सुंदर पद्धतीनं गृहस्थाश्रम भगवंतानी पूर्ण केलेला आहे आणि जसा देवाचा गृहस्थाश्रम तसा देवाच्या भक्ताचा गृहस्थाश्रम असतो. असा जर आपल्याला करता आला, असं जर आपल्याला जगामध्ये राहता आलं, तर तुमचा माझा सुद्धा उद्धार होणार आहे. आणि त्यासाठी शुकदेवजी महाराजांनी आज श्रीमद भागवताला पूर्ण विराम देत असताना भक्त श्रेष्ठ सुदामदेवजी महाराजांचं चरित्र गायन केलं. भगवंताचे जिवलग मित्र होते सुदामदेवजी महाराज, पण ज्या सुदामदेवजी महाराजांकडे 18 विश्व दारिद्र्य आहे, अन्न दशा ज्या सुदामदेवजी महाराजांच्या घरी आहे, पण भाग्यवान आहेत सुदामदेवजी महाराज की सुदामदेवजी महाराजांना संतुष्ट धर्मपत्नी प्राप्त झालेली आहे, जिचं नाव आहे सुशीला आई साहेब. भगवंताच्या कृपेतून सुदामदेवजी महाराजांना पुत्ररत्न सुद्धा प्राप्त झालेला आहे. पाहायला गेलं तर सुदामदेवजी महाराज गृहस्थाश्रमी आहेत. याचा अर्थ सामान्य भाषेत संसारिक आहेत. बरोबर, सांसारिक आहेत. पण सुदामदेवजी महाराज जरी गृहस्थाश्रमामध्ये राहत आहेत तरी सुद्धा सुदामदेवजी महाराजांचं अनन्य प्रेम भगवंतावर झालेलं आहे, नितांत प्रेम भगवंतावर झालेलं आहे. आणि सुशीलाई साहेबांचं सुद्धा त्याच पद्धतीनं भगवंतावरती प्रेम आहे. एका बाजूला शास्त्र संमत आपला गृहस्थाश्रम करत आहेत, तरी सुद्धा आपलं सारं चित्त भगवत भजनामध्ये गुंतवून ठेवलेलं आहे. अखंड भगवंताचं भजन करत आहेत दोघही पती पत्नी, अखंड भगवंताचं ध्यान करत आहेत. द्वारकेपासून लांब राहत आहेत, पण तरी सुद्धा दिवस रात्र भगवंताचं स्मरण सुदामदेवजी महाराज आणि सुशीलाई साहेबांचं चाललेलं आहे. 18 विश्व दारिद्र्य घरामध्ये आहे. याचा अर्थ खायला घरात अन्नधान्य नाही. एखादा संक्रांती सारखा सण आला तरी सुशीलाई साहेबांच्या अंगावर घालायला भरजरी साडी नाही, पातळ नाही, वस्त्र नाही, अलंकार दागदागिने नाही. सण आहे म्हणून लेकरा बाळाला काहीतरी खीर पुरी खाऊ घातली पाहिजे, शिरा लाडू लेकरा बाळांना खाऊ दिला पाहिजे खाण्यासाठी, असं घरामध्ये परिस्थिती नाही. पण माझ्याकडे खायला प्यायला नाही, कपडा लत्ता नाही, घरदार नाही, याचं दुःख व्यक्त न करता आपलं सार लक्ष भगवंताच्या स्मरणामध्ये सुदामदेवजी महाराज आणि सुशीलाई साहेबांनी लावलेलं आहे. आणि यामध्येच एक घटना अशी घडलेली आहे की सुशीलाई साहेबांनी नितांत भगवंतावर प्रेम असणाऱ्या सुदामदेवजी महाराजांना द्वारकेला जाण्याची आज विनंती केली. अहो, बोलत असताना अनेक वेळेला तुम्ही मला सांगितलं की द्वारकेचे राजे गोपालकृष्ण तुमचे फार जीवलग मित्र आहेत, पण गुरुकुलामधून बाहेर पडल्यापासून तुम्ही द्वारकेला भगवान गोपालकृष्णांच्या भेटीसाठी गेलेले मला कधीच दिसले नाही. मग एका बाजूला मित्रही म्हणतात आणि भेटायलाही जात नाही, मग त्या मैत्रीचा काय अर्थ आहे? सुदामदेवजी महाराज म्हणतात, सुशीला, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. कृष्ण जीवलग मित्र आहे, माझा हेतू ऐकलेला आहेस, ते अत्यंत बरोबर आहे. पण मैत्री ही बरोबरीच्या मध्ये होत असते. आम्ही मित्र त्यावेळेला होतो ज्यावेळेला आम्ही गुरुकुलामध्ये होतो. आता तो द्वारकेचा राजा झालेला आहे आणि मी असा दरिद्री. तरी सुद्धा मला असं वाटतं तुम्ही एकदा द्वारकेला जाऊन भगवंताची भेट घेतली पाहिजे. सुदामदेवांना वाटलं सुशीलेला धन पाहिजे, धान्य पाहिजे, कपडा लत्ता पाहिजे, अलंकार पाहिजे, म्हणून मला कृष्णाकडे पाठवते आहे. म्हटले, सुशीला, कृष्ण आणि माझ्या मैत्रीचं नाव घेऊन, मैत्रीचा संबंध समोर ठेवून मला कृष्णाकडे धन मागायला, धान्य मागायला, कपडा लत्ता मागायला पाठवते आहेस का? अगं, मग या सुदाम्याची धर्मपत्नी म्हणून घेण्याला काय अर्थ राहील?
जसं देवाकडे काही न मागता सुदाम्याच्या जीवनाला अर्थ आहे, तसं सुदाम्याच्या पाऊलासोबत पाऊल ठेवून चालणाऱ्या सुशीला केवळ सुदाम्याच्या पावलावर पाऊल ठेवून तू चालते आहेस म्हणून तुझ्या जीवनाला अर्थ आहे. ज्या दिवशी गुरूंना दिलेले वचन मोडून मी कृष्णाकडे काहीतरी मागेल, त्या दिवशी माझं सुदामा पण नाहीस होईल. आणि ज्या दिवशी तू मला देवाकडे काहीतरी मागायला सांगशील, त्या दिवशी सुदाम्याची धर्मपत्नी असल्याचा तुझा बहुमान हा जमिनीवर कोसळून पडेल. मी कृष्णाकडे काहीच मागणार नाही. म्हटले तुम्ही भगवंताकडे काहीच मागू नका. मी सुदाम्याची धर्मपत्नी उगीच आहे का? उगीच? सुदाम देवांच्या धर्मपत्नी आहेत सुशीलाई साहेब, प्रश्न बरोबर आहे. उगीच आहेत का? साधूची धर्मपत्नी होणं सोपं आहे? संताची धर्मपत्नी होणं सोपं आहे का? सोपं नाही. जळत्या निखाऱ्यावरून चालावं लागतं. साधूचा संसार, साधूचा गृहस्थाश्रम सोपा नाही. आपल्याला ऐकताना त्याची गंभीरता कळत नाही महाराज, पण विचार करा, भगवंतावरती प्रेम नाही. कुणाचं? जिजामातेचं. पांडुरंग परमात्म्यावर प्रेम नाही, निदान प्रथम दर्शनी तरी. तसं तर चरित्रकारांचं म्हणणं आहे, महात्म्यांचं म्हणणं आहे की जिजामातेचं पांडुरंग रायावर प्रेम आहे. पण ते प्रेम प्रेमाच्या शब्दातून व्यक्त होत नाही, ते प्रेम त्यांच्या रागवण्यातून व्यक्त होत. हे तर स्वतः पांडुरंगरायाने मान्य केलेलं आहे की ही माझी जिजी, तुक्याची धर्मपत्नी, तुकारामाची धर्मपत्नी मला एवढी शिव्या देते, एवढी शिव्या देते, एवढी शिव्या देते, पण मला माहित आहे हिचा माझा जीव आहे, हिचा माझा जीव आहे. पण आपण पहिलं दर्शन पाहू की जिजामातेचं देवावर प्रेम नाही, पण तुकोबारायांचं देवावर जीवापाड प्रेम आहे. तुकोबाराय मंदिरामध्ये दर्शनाला जातो म्हणून सांगायचे, व्यापाराला जातो म्हणून सांगायचे, आणि भंडारा डोंगरावर जाऊन दिवसभर भजन करत बसायचे. इकडं आईसाहेब वाट पाहत राहायच्या, आता येतील मग येतील, आता येतील मग येतील, आता येतील मग येतील. दिवसाची रात्र होऊन जायची, महाराज काही वापस यायचे नाही. तर आईसाहेब दिवस दिवस उपवाशी राहायच्या. का? अजून माझ्या महाराजांनी खाल्लं नसेल. ज्या वेळेला जिजामातेला हे कळालं की महाराज भंडारा डोंगरावर जाऊन भजन करत बसतात, ही गोष्ट माहीत झाली, तर महाराज सकाळी स्नान झाल्याबरोबर घराच्या बाहेर पडायचे चटकन घाईघाईनं. का? इथं थांबलो तर इथं काहीतरी बोलणं ऐकावं लागेल, ही माझ्या पांडुरंगाला शिव्या देते ते ऐकावं लागेल मला, नसता ही मला कुठंतरी उद्योगाला व्यापार करायला पाठवून देईल, त्याच्यापेक्षा जिजीला कळायच्या आत आपण भंडारा डोंगरावर पळून गेलेलं बरं. महाराज जायचे. महाराज की जरी देवावर प्रेम नाही जिजामातेचं, तरी सुद्धा महाराजांचं देवावर प्रेम आहे. माझे महाराज भजन करतात, पण महाराजांची सेवा करणं हा माझा धर्म आहे. त्यांच्या विठ्ठलाचं भजन करणं हा जर त्यांच्या जीवनाचा धर्म आहे, तर माझ्या महाराजांची निस्सीम प्रेमाने सेवा करणं हा माझा आवलीचा जिजेचा धर्म आहे. त्यामुळं जगद्गुरु तुकोबारायांनी कधी जिजामातेचा तिरस्कार जीवनामध्ये केला नाही, कारण ठाऊक होतं जिजामातेचं प्रेम किती आहे माझ्यावर. पण शेवटी एवढा हलाखीचा संसार शेवटी जिजामातेनी आपल्या कणखर भूमिकेतून तडीला लावला. महाराज चरित्रकारांना कोणीतरी प्रश्न विचारला, का हो एवढे मोठे संत, त्यांची धर्मपत्नी अशी एवढी कडक, देवाचा विरोध करणारी, चिडखोर, रागीट, भांडखोर अशी कस काय? कारण जगद्गुरु तुकोबाराय कमळाच्या पाकळीसारखी इतके मलूल होते, त्यात गृहस्थाश्रमात पडले. एवढ्या नाजूक हृदयाच्या माणसाकडून एवढी भीषण परिस्थिती जीवनातली हाताळली जाऊ शकत नाही.
म्हणून जगद्गुरु तुकोबारा यांच्या हृदयाचा साराच्या सारा कठोरपणा जिजामाऊलीनं आपल्याकडे घेतला आणि जगद्गुरु तुकोबारा यांचा संसार तडीला लावण्याचं उत्तरदायित्व विठ्ठल भक्तीला त्यागून केवळ जगद्गुरु तुकोबारा यांचा गृहस्थाश्रम, मला संसार, माझ्या साधूचा महाराजांचा संसार पूर्ण करायचा आहे म्हणून विठ्ठल भक्तीलाही त्यागलं आणि साधूचा गृहस्थाश्रम संपन्न केला जिजामातेनं. आज सुशीलाई साहेब सुदामदेवजी महाराजांचा 18 विश्व दारिद्र्य परिस्थितीमध्ये गृहस्थाश्रम सांभाळतात. याला कारण निष्ठा आहे. निष्ठा देवावर, निष्ठा पतीवर, निष्ठा भजनावर, निष्ठा नामावर आहे. म्हणून अत्यंत कणखर भूमिकेतून साधूचा संसार सोपं नाही. म्हणून पाहावं त्यांच्याकडे ज्यांनी ज्यांनी साधूचा संसार, संतांचा संसार केला. महाराज आज प्रार्थना केली सुदामदेवजी महाराजांना आणि सुदामदेवजी महाराज द्वारकेला जाण्यासाठी निघाले. सुशीलाई साहेबांनी एका आजीबाईकडून साळ मागून आणलेली आहे. साळीचे दाणे गाठोडीमध्ये भरले, त्याला 3 गाठणी बांधून ती गाठोडी दिलेली आहे आणि सुदामदेवजी महाराज ती गाठोडी आपल्याकडे घेऊन द्वारकेच्या दिशेने वाटचाल करायला लागले. पण सुदामदेवजी महाराजांच्या शरीरामध्ये तेवढं सामर्थ्य नाही की सुदामदेवजी महाराज द्वारकेपर्यंत जाऊन पोहोचतील. पण साऱ्या शरीराची शक्ती आपली एकत्र करून एकच आधार सुदामदेवजी महाराजांनी लावून घेतला. अखंड भगवंताच्या नामाचं संकीर्तन करत करत सुदामदेवजी महाराज निघाले द्वारकेच्या दिशेने. कृष्ण कृष्ण जय 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 कृष्ण कृष्ण जय. भगवंताच्या लक्षात आलं की माझा सुदामा माझ्यापर्यंत येऊन पोहोचू शकत नाही. भगवंतानी गरुडजी महाराजांना आवाज दिला, गरुडा. गरुडजी महाराजांनी झेप घेतली आणि गरुडजी महाराज भगवंताजवळ येऊन उभे राहिले. आज्ञा करा भगवंता, काय सेवा आहे माझ्यासाठी. गरुडा, माझा सुदामा नावाचा एक भक्त मला भेटण्यासाठी द्वारकेला निघालेला आहे. पण सुदाम्याच्या शरीरामध्ये एवढी शक्ती नाही की सुदामा माझ्यापर्यंत येऊन पोहोचू शकेल. म्हणून तू तुझ्या पाठीवरती सुदाम्याला बसव आणि द्वारकेला घेऊन ये. गरुडजी महाराज म्हणतात, देवा, दुसरं कुणाला आणायला सांगितलं असतं तर चटकन गेलो असतो. पण माझी ख्याती त्रिभुवनामध्ये यामुळे आहे की मी तुमचं वाहन आहे आणि मी जर आज सुदाम्याला माझ्या पाठीवर बसवलं तर माझी काय कीर्ती राहील जगामध्ये. ऐकल्याबरोबर भगवंत म्हणतात, अरे 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 सुदामा, गरुडा, एवढे वर्ष झाले माझ्या सहवासामध्ये राहतो आहेस, पण अजून माझ्या सेवेचं वर्म तुला कळालं नाही. काय झालं हरी माझ्याकडून. भगवंत म्हणतात, गरुडा, अरे सुदाम्याच्या कपड्याकडे पाहू नकोस. सुदाम्याच्या घरी असलेल्या 18 विश्व दारिद्र्याकडे पाहू नकोस. एक गोष्ट सांगतो गरुडा तुला, समाजामध्ये हे सुदाम्या सारखे जे माझे भक्त दिसतात ना, हे दुसरे तिसरे कोणी नसून संत रूपाने, साधू रूपाने मीच या जगामध्ये अखंड वावरत असतो. गरुडा, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. तुझी साधोळ खावा देव तेथेची जाणावा. तुझी साधोळ खावा देव तेथेची जाणावा. मृदु सभाय नवनीत
सज्जनाचे चित्त ज्यासी अपमिता नाही त्यासी घरी जोरली तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. गरुडजी महाराजांना वर्म कळालं. जे वर्म संत ग्रंथ तुम्हाला मला सांगतात तेची संत देवते संत देवते संत निमित्य त्या प्रतिमा. सूत्र कळालं. गरुडजी महाराजांनी आपल्या पाठीवर सुदामदेवजी महाराजांना बसवलं, द्वारकेमध्ये आणून सोडल्याचा प्रसंग आहे. गरुडजी महाराज निघून गेले. सुदामदेवजी महाराजांच्या लक्षात आलं मी द्वारकेमध्ये आलेलो आहे. राजमहालाचा पत्ता विचारत विचारत राजमहालासमोर आले. सेवेकऱ्यांनी प्रश्न विचारला, का रे कोणाला भेटायचं आहे? म्हटले मला गोपालकृष्णांना भेटायचं आहे, मी त्यांचा बालमित्र आहे. नाव काय आहे तुझं? माझं नाव सुदामा आहे. जाऊन सांगा देवाला. सेवेकरी धावत पळत आतमध्ये गेला आणि भगवंताने विचारलं, का रे काय निरोप आहे माझ्यासाठी? म्हटले देवा, दारावरती एक दरिद्री ब्राह्मण उभा आहे जो स्वतःला तुमचा मित्र म्हणून घेतो आहे. माझा मित्र आणि दरिद्री? नाव काय सांगितलं त्याने त्याचं? सेवेकरी म्हणायला लागला, देवा त्यांनी त्याचं नाव सुदामा म्हणेपर्यंत भगवंत धावत 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 महाद्वारावर आले. सुदामदेवजी महाराजांना आपल्या करकमलावर उचललं आणि राजमहालामध्ये घेऊन आले. सारा भगवंताचा परिवार पाहिला लागला. कोण एवढा मोठा भक्त, कोण एवढा मोठा महात्मा आलेला आहे की भगवंत स्वतः धावत गेले. बरं नुसते धावत गेले नाही तर त्या असे फाटके मळके कपडे ज्यांनी अंगावर घातले त्या सुदाम्याला आपल्या हातावर उचलून भगवंत आणत आहे. सगळ्यांना आश्चर्य वाटलं. पण सुदामा आला हे कळाल्याबरोबर देवाला कशाचंच भान राहिलं नाही. मी राजा आहे, मी द्वारका नगरीत आहे, सेवेकरी नोकर चाकर माझ्या धर्मपत्न्या माझी लेकरं, नाही 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 काही स्मरण नाही. सुदामा आलाय ना. स्वागत केलं भगवंतानी. सिंहासनावर सुदामदेवजी महाराजांना बसवलं. स्वतःचे वस्त्र सुदामदेवजी महाराजांना घालायला दिले. रुक्मिणी साहेबांना सांगितलं, रुक्मिणी पाद्यपूजेची तयारी करा. सुंदर पाद्यपूजेची तयारी केली आणि भगवंतानी स्वतः सुदामदेवांचे पावलं आपल्या हातामध्ये घेतले. रुक्मिणी साहेब पाणी टाकायला लागल्या आणि भगवंतानी स्वतःच्या हाताने सुदामदेवजी महाराजांची पाद्यपूजा आज केलेली आहे. हाताला धरून सुदामदेवजी महाराजांना प्रसादालयामध्ये आणलं. प्रसाद आग्रहाने खाऊ घातला आणि पुन्हा सिंहासनावर बसवलं. पायाजवळ भगवंत बसले. सगळा देवाचा परिवार असा समोर बसला. भक्तांच्या देवाच्या प्रेमाच्या चर्चा फार अत्यंत सुंदर चर्चा झाल्या आणि चर्चेच्या शेवटी भगवंताने विचारलं, सुदामा अरे माझ्या वहिनीनं माझ्यासाठी काही पाठवलं असेल ना? एक वेळेला तू रिकाम्या हाताने आला असता, पण मला माहित आहे माझी वहिनी तुला रिकाम्या हाताने माझ्याकडे पाठवणार नाही. काय दिलं माझ्या वहिनीनं माझ्यासाठी मला सांग. आता मात्र सुशीलेनं काहीतरी गाठोडी दिलेली आहे हे लक्षात आलं. गाठोडी मागवली. सुदामदेवजी महाराज त्या गाठणी सोडायला लागले. त्या सुटतच नव्हत्या. भगवंतानी ती गाठोडी सुदामदेवजी महाराजांच्या हातातून हिसकावून घेताना म्हटलं, सुदामा ही लिंगदेहाची गाठ आहे, ही सामान्य जीवाकडून सुटत नाही. ही सुटावी असं वाटत असेल तर एक तर सद्गुरू असावे लागतात, नसता मी असावा लागतो. दे माझ्याकडे ते गाठोड. गाठोडी हातात घेतली. 1 2 3 गाठणी सोडल्या. गाठोडी उकलली. संतांनी वर्णन केलं आतमध्ये पवये होते. 1 मुष्टीभर पवये उचलून सेवन केले. दुसरी मुष्टीभर पवये उचलून सेवन करणार. रुक्मिणी आई साहेबांनी देवाच्या हाताला स्पर्श केला. हरी भक्ताच्या प्रेमामध्ये एवढं वाहून जाऊ नका. राहू द्या वैकुंठ नावाचं जुनाट खोपडं तुम्हाला मला राहण्यासाठी, असं यामुळं म्हटल्या. रुक्मिणी आई साहेबांच्या चटकन लक्षात आलं, यांनी सुदामदेवांच्या 1 मुष्टीभर पवये सेवन केले तर गाव सोनियाचा दिधला. आनंद झाला भगवंतांना. सुदामा माझ्या भेटीला आलेला आहे हे पाहून. सुदामदेवजी महाराजांना जवळ घेतलं भगवंतानी. राजमहालामध्ये आपल्या एकांत वासामध्ये आले आणि सुदामदेवजी महाराजांनी सुदामदेवाला विचारलं प्रश्न,
सुदामा, एवढे दिवस झाले रे गुरुकुल सोडून, एवढ्या वर्षामध्ये कधी द्वारकेला माझ्या भेटीसाठी म्हणून खास आला नाहीस. असं अचानक काय झालं की माझ्या भेटीसाठी तू द्वारकेला आलेला आहेस? तुझ्या घरी काही अडीअडचण आहे का सुदामा? काही धनधान्याची कमतरता आहे का तुझ्या घरामध्ये? काही दुःख असेल तर मला सांग मनमोकळेपणाने. काही धनधान्याची, कपड्या लत्त्याची अडचण असेल तर मला सांग सुदामा, मी तुला सगळं देईन ना. देवाला वाटत होतं सुदाम यांनी त्याचं दुःख मला सांगावं. सुदामदेवजी महाराजांनी दुःख सांगितलं नाही. अरे जेवढा तू द्वारकेमध्ये सुखी आहेस तेवढा मी माझ्या गावामध्ये माझ्या घरी सुखात आहे कृष्णा. मला काहीच नको. मी काय तुझ्याकडे मागायला थोडीच आलो. अरे तुझी आठवण आली, तुला भेटावं वाटलं म्हणून मी द्वारकेपर्यंत आलो. तू असं समजू नकोस कृष्णा मी तुझ्याकडे काही मागायला आलो. तरी भगवंतानी पुन्हा विचारलंच नाही. तरी पण सुदामा कसा आलास द्वारकेपर्यंत एकदा सांग मला. सुदामदेवांनी विचार केला, जर एकदाच सांगायचं असेल तर मार्मिक उत्तर देऊनच याला शांत गप्प करू ना, म्हणजे यांनी पुन्हा हा प्रश्नच मला विचारला नाही पाहिजे. तुला ऐकायचं आहे का कृष्णा मी कसा येऊन पोहोचलो तुझ्यापर्यंत? तुझ्यापर्यंत येणं तसं पाहिला गेलं तर दिसती तेवढी सोपी गोष्ट नाही कृष्ण. पण आज मी तुझ्यापर्यंत येऊन पोहोचलेलो आहे. कसा आलोस असं तुझं म्हणणं आहे ना? ऐक कृष्णा. करुणी संसाराची होळ, करुणी संसाराची होळ, करुणी संसाराची होळ, करुणी संसाराची होळी. आतालो तुझे जवळ, आतालो तुझे जवळ, करुणी संसाराची होळी, करुणी संसाराची होळी, करुणी संसाराची होळी. काय मागावे ते तुझला, काय मागावे ते तुझला, तू तरी निसंग एकला, तू तरी निसंग एकला, तू तरी निसंग एकला, तू तरी निसंग एकला, करुणी संसाराची होळी, करुणी संसाराची होळी, करुणी संसाराची होळी. हे सुदामदेवांचं उत्तर ऐकलं भगवंतानी आणि लक्षात आलं माझा सुदामा एवढा सहजासहजी त्याचं दुःख मला सांगणार नाही. पुन्हा भगवंतानी फिरून सुदामदेवांना प्रश्न विचारला नाही. प्रगाढ आलिंगन सुदामदेवजी महाराजांना भगवंतानी दान केलं आणि या आलिंगनाच्या माध्यमातून, या भेटीच्या माध्यमातून सुदामदेवजी महाराजांचे सारे बंधनं भगवंतानी मुक्त करून टाकले. निरोप घेतला सुदामदेवांनी भगवंताचा आणि सुदामदेव आपल्या गावी येऊन पोहोचले. लक्षात आलं भगवंतानी माझ्यावर कशी कृपा केलेली आहे. पण यत्किंचितही ममत्व, एवढं सारं वैभव पाहून सुदामदेवांच्या अंतःकरणामध्ये उत्पन्न झालं नाही. म्हणून शुकदेवजी महाराज म्हणतात, भक्त असावा सुदामदेवजी महाराजांसारखा, भक्ती असावी सुदामदेवांसारखी, ज्ञान असावं सुदामदेवांसारखं, वैराग्य असावं सुदामदेवजी महाराजांसारखं. आणि म्हणून तर
सुदामदेवजी महाराज श्रीमद भागवत रूपी श्रीकृष्ण मंदिराचे कळस म्हणून शोभायला लागले. यानंतरच्या कथा प्रसंगामध्ये भगवंतांना वैकुंठाहून बोलावून आलं. भगवंतांनी निजधामाला जाण्याची तयारी केली. यदुकुळाला ऋषींचा शाप लावून घेतला. प्रभास नावाच्या क्षेत्रावर भगवंत जाऊन विराजमान झाले. अश्वत्थ वृक्षाच्या बुंध्याशी पद्मासन घालून विराजमान झालेले असताना भगवंताच्या शरीरातून नीलकांती बाहेर पडायला लागली. यदुकुळाला ऋषींकडून मिळालेला शापाचा एक प्रभाव बाणाच्या रूपाने वनामध्ये आलेला आहे. जरा नावाचा व्याध शिकार करायला वनात आला. मदोन्मत्त झालेल्या भगवंताच्या लेकरांमध्ये भांडणं सुरू झाली आणि यदुकुळाचा हळूहळू संहार होत गेला. जरा नावाचा व्याध शिकार करण्यासाठी वनामध्ये आलेला असताना पशुचा डोळा चमकतो आहे असा भ्रम होऊन त्यांनी बाण मारला. तो बाण भगवंताच्या पायामध्ये येऊन रुतला. जराला ज्या वेळेला ही गोष्ट कळाली त्यावेळेला क्षमा याचना जराने केली भगवंताची. भगवंतांनी सांगितलं, मला या मृत्यूलोकामध्ये येण्यासाठी कारण लागत असतं जरा. कारण होते असुर, कारण होत्या प्रेमळ गोपिका. जाण्यासाठी सुद्धा कारण लागत असतं. कारण ठरलास तू, मी तुझा उद्धार करेन. व्याधाचा उद्धार भगवंतांनी केला. अनंत लीला ज्या भक्तांनी आपल्या डोळ्यांनी प्रत्यक्ष श्री हरीच्या पाहिलेल्या आहेत, या अवतारामधल्या ते सारे निष्ठावान भक्त भगवंताकडे एकटक पाहत होते. भगवंताच्या विरहाच्या कल्पलेनी अविरत अश्रुधारा साऱ्या भक्तांच्या नयनामधून वाहत असताना एकटक देवाकडे पाहण्याचा प्रयत्न सारे भक्त करत होते. आणि एकटक भगवंताकडे पाहता 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 अचानक परमात्मा साऱ्या भक्तांमधून अंतर्धान पावले. गोपाल कृष्ण भगवान की जय. शुकदेवजी महाराजांनी सांगितलं, राजन, तुला मिळालेल्या शापाप्रमाणे तक्षक नावाचा सर्प तुला दंश करण्यासाठी तुझ्याकडे वाटचाल करतो आहे. तुला मृत्यूची भीती वाटते आहे का मला सांग. एक दिवस आपण हा संवाद ऐकला होता, ज्यांना लक्षात असेल त्यांच्यासाठी. इथं राजा परीक्षितींनी उत्तर दिलं, मला मृत्यूचं भय वाटत नाही. कारण तुमच्या मुखातली कथा ऐकून मला जे सार कळायला पाहिजे होतं ते सार कळून गेलेलं आहे. आता मरण होईल तर ते माझं नाही, देहाचं होईल. ब्रह्मबोध प्राप्त झालेला आहे. राजा परीक्षितींना हे लक्षात आलं. शुकदेवजी महाराज आपल्या आपल्या वाणीला पूर्ण विराम देऊन आपल्या आसनावरून उठले. राजा परीक्षितींनी साष्टांग प्रणिपात केला आणि शुकदेवजी महाराज वनाच्या दिशेने निघून गेले. सुखदेव भगवान की जय. राजा परीक्षितींनी पद्मासन घातलेलं आहे. नेत्र बंद केलेले आहेत आणि अखंड एकाक्षर ब्रह्मनामाचा जप करण्यासाठी राजा परीक्षितींनी आरंभ केला.
राजे परीक्षिती नामसंकीर्तनामध्ये तल्लीन असताना तक्षक नावाचा सर्प आला. परीक्षिती नावाच्या देहाला दंश केला. परीक्षिती नावाचा देह जमिनीवर कोसळला. छोटीशी ज्योत त्यामधून बाहेर पडली. ती मोठी होत 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 परमज्योतीमध्ये विलीन झाली. यालाच वैकुंठ लोकाला, कैलास लोकाला, साकेत लोकाला, गोलोकाला जाणे असं म्हणतात. नावं जरी वेगवेगळी असली तरी गती एकच आहे. परमधामाची प्राप्ती राजा परीक्षितींना झाली आणि त्यासाठी कारण ठरली श्रीमद भागवत कथा. जी श्रीमद भागवत कथा कृपा करून संतांनी, सूतजी महाराजांनी आणि नंतर परंपरेमध्ये जन्माला आलेल्या साऱ्या साधू संत महात्म्यांनी ज्या श्रीमद भागवत कथेला आपल्या मस्तकावर धारण केलं आणि आजही कलियुगामध्ये जन्माला आलेल्या तुमच्या माझ्यासारख्या जीवांच्या उद्धारासाठी श्रीमद भागवत कथेचं आयोजन नियोजन करायला पाहिजे. श्रीमद भागवत कथा गायन केली पाहिजे आणि 7 दिवस निष्ठापूर्वक श्रीमद भागवत कथा श्रवण केली पाहिजे. तर गाणाऱ्याचा आणि श्रवण करणाऱ्याचा उद्धार होतो असं श्रीमद भागवत ग्रंथाचं अत्यंत थोर महात्म्य आहे. म्हणून कलियुगामध्ये अन्य दुसऱ्याही कोणत्या ग्रंथापेक्षा जास्त महत्त्व श्रीमद भागवताला प्राप्त झालेलं आहे. कारण हा ग्रंथ फक्त आपल्यासाठीच निर्माण करण्यात आलेला आहे. कालव्यालमुखग्रासत्रास निर्णाश हेतवे श्रीमद भागवतम शास्त्रम कलौकीरेण भाषितम असं वर्णन केलं. म्हणून वारंवार साऱ्या भक्तांनी आणि वारंवार सगळीकडे सर्वत्र सर्व परिसरामध्ये भगवंत ज्यांना ज्यांना सत्यसंकल्प दान करतील त्या सत्यसंकल्पानुसार वेळोवेळी श्रीमद भागवत ग्रंथाचं अनुष्ठान साऱ्यांकडून झालं पाहिजे. श्रीमद भागवत कथेचं आयोजन नियोजन वारंवार समाजामध्ये होत राहिलं पाहिजे. मग ते कोणत्याही निमित्ताने केलं तरी सुद्धा कुठल्याच प्रकारची हरकत नाही. त्यातल्या त्यात विशेष पद्धती परंपरा अशी आहे की आपल्या घरामध्ये एखादा व्यक्ती जर भगवंतांना प्रिय झालेला असेल तर त्या व्यक्तीच्या स्मरणामध्ये, त्या व्यक्तीच्या स्मरणार्थ त्यांच्या उद्धाराची कल्पना कामना करून तर निश्चितच श्रीमद भागवत ग्रंथाचं अनुष्ठान हे साऱ्यांकडून झालंच पाहिजे. म्हणून असे श्रीमद भागवत कथेचे आयोजन नियोजन वारंवार समाजामध्ये होत राहिले पाहिजे. साऱ्यांकडून कथा गायन, साऱ्यांकडून वारंवार श्रीमद भागवतासारखी कथा श्रवण झाली पाहिजे. ज्या ज्या वेळेला भगवंत तुम्हाला मला पुन्हा पुन्हा संधी दान करतील त्या त्या वेळेला प्रत्येकाने अशा पद्धतीनं सत्संगामध्ये सहभागी व्हायचं आहे. तनानी, मनानी, धनानी, जीवानी अत्यंत समर्पित होऊन सेवाभावानी श्रीमद भागवतासारखे सोहळे आपण साजरे करायला पाहिजे. माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून, माझ्या साऱ्या परिचित मंडळींकडून अशा प्रकारचे सोहळे झाले पाहिजेत असा संकल्प आपल्या मनामध्ये आला पाहिजे. नाही तेवढी शक्ती आपल्याला मिळाली तर निदान मला जिथं जेव्हा केव्हा संधी मिळेल तेव्हा मी श्रीमद भागवत ऐकायला जाईन एवढा तरी संकल्प तुमचा माझा पाहिजे. 7 दिवस नाही शक्य झालं, एखादा कोणता तरी दिवस, एखादा तास, काही वेळ का होईना भागवताचे वाक्य ऐकल्याशिवाय मी मंडपासमोरून जाणार नाही असा संकल्प आपल्या मनामध्ये असला पाहिजे. जसं सूतजी महाराजांनी नैमिषारण्यामध्ये हे अनुष्ठान केलं, भाग्यवान आहोत तुम्ही मी की कानडे परिवाराच्या वतीनं आयोजित श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचा लाभ तुम्ही आणि मी आपण सारेच भक्त एकत्र पद्धतीनं या ठिकाणावरती गेल्या 7 दिवसापासून घेत आहोत. पहिल्या दिवशीच्या प्रस्तावनेमध्ये आपण एक सूत्र ऐकलं होतं. सुरुवातीलाच कथा सुरू झाली त्याच वेळेला विषय इथून सुरू झाला होता की एखादा व्यक्ती पुण्यवान आहे हे कशावरून ओळखायचं असतं. यावरून की त्याच्या कुळामध्ये मधली मंडळी, त्यांचे वारसदार हे त्यांच्या स्मरणामध्ये भगवंताची सेवा करायला तयार होतात यावरून ओळखायचं असतं. दुसरं कारण एक आहे की भजन करणाऱ्या व्यक्तीनं एवढं पुण्य केलेलं असतं की त्यांनी एकाने भजन केलं म्हणून त्यांच्या स्मरणात एवढे 100-200 लोक आपण आज भजन करायला इथं बसलेलो आहोत. हे किती मोठं त्यांचं पुण्य आहे.
परिवारातले मंडळी तर त्यांना जवळून ओळखणारे आहे. आमचा आणि त्यांचा संबंध तसा बऱ्याच वर्षांपासून आहे आणि तो सुद्धा सत्संगाच्या, कथा कीर्तनाच्या, भजनाच्या निमित्तानेच आहे. अन्य कोणत्याही संबंधाने त्यांच्याशी आमचा संबंध नाही. पण एक भजन करणाऱ्याला दुसरा भजन करणारा असा आपोआपच आपला जवळचा वाटायला लागतो, प्रिय वाटायला लागतो, प्रेमाचा वाटायला लागतो, जवळचा वाटायला लागतो. तसं कानडे बाबांच्या संबंधामध्येही तशीच गोष्ट झालेली आहे. एकतर परिवारातले मंडळी त्यांना जाणून आहेत, त्यातल्या त्यात त्यांची भजन निष्ठा, त्यांची गुरुनिष्ठा आणि त्यांची भगवंतावरची निष्ठा, पांडुरंगरायावरची निष्ठा ही तर सुंदर आहे. आणि पंढरपूरची वारी जी त्यांनी शेवटपर्यंत सांभाळलेली आहे. एवढंच नाही तर आज ते सदेह जरी इथं नसले तरी सुद्धा आज त्यांची लेकरं पंढरपूरची वारी करत आहेत. महाराज, महिन्याची वारी चाललेली आहे, महिन्याची वारी त्यांच्या लेकरांकडून चाललेली आहे. आज प्रति महिन्याची पंढरपूर दर्शन वारी. याचा अर्थ आत्मावई पुत्र नामसी असं जी श्रुती म्हणते की वडील आणि वडिलांचंच एक रूप म्हणजे पुत्र असतात, लेकरं असतात. तर आज कानडे आजोबा आपल्या लेकरांच्या शरीराचं सहकार्य घेऊन आजही पंढरीची वारी करत आहे. भक्ताच्या जीवनाचं वैशिष्ट्य एक आहे की तो देहामध्ये असला तरी भक्ती करतो, देहात नसला तरी तो भजनच करतो, भक्तीच करतो, वारीच करतो. तर तोच खरा हाडाचा वारकरी. असा वारकरी आहे की त्यांनी आपल्या लेकरांना बांधून टाकलं असं की मी माझ्या देहाने जरी तुम्हाला वारीला जाताना दिसलो नाही किंवा मी जाऊ शकत नसलो तरी सुद्धा तुम्ही वारी बंद करायची नाही. मायबापांनी आपल्या पुष्कळ मायबापांनी आपल्या लेकरांसाठी धन कमवून ठेवलं, हे कमवलं, ते कमवलं, ते कमवलं, पण पुण्य कमवलं असेल तर कानडे बाबांनी कमवलं. कारण असे लेकर त्यांना झाले. एवढे लेकर त्यांचे वयाने मोठे झाले. आता पहा, आई इथं समोर बसलेले आहेत, पण एवढे मोठमोठाले लेकर झाले तरी बाबांच्या समोर जायचं म्हटलं तर भीती वाटत होती की नव्हती वाटत? अहो, जरा जराशे लेकर बाळ मोठे झाले, 16-17 वर्षांच्या पुढे गेले तर मायबापाला आजकाल बोलायची हिंमत होत नाही. आणि कानडे बाबांनी हात मारायला उगारला तरी लेकर हू कचू करत नाही म्हटल्यावर मग अजून मायबापाला काय पाहिजे? म्हणजे लेकरांच्या लेकरांना लेकर झाली, म्हणजे लेकर मोठे, त्यांना नातू झाले, त्यांना पणतू झाले. पण तरी धाक लेकरांना किती आहे? मग हे लेकरांवरचे संस्कार नाही तर दुसरं काय आहे? एवढे संस्कार झाले. मायबापांनी एवढं पुष्कळ कमवलं, छोटं घर असलं तरी चालतं. पण ज्या मायबापांना लेकरं अशा पद्धतीची झाली महाराज, संस्कारयुक्त लेकरं झाली, मारायला हात उगारला, चिडले, रागावले, मारले, बोलले, ठीक आहे, सहन केलं, सहनशक्ती. वडील आहेत आपले, आपण बोलायचं नाही. हेच तर आई वडिलांना अत्यंत सुख आहे. आणि मी तर असं म्हणतो की कानडे बाबांची निष्ठा पाहून मला असं म्हणावं वाटतं की या संस्कारापेक्षा तुम्ही त्यांची मार खाण्याची तयारी दाखवली तरी सुद्धा याच्यापेक्षा त्यांना सुख याच्यात जास्त आहे की तुम्ही आजही पंढरपूरची वारकरी होऊन वावरतात, याच्यात त्यांना जास्त सुख आहे. की माझे लेकर माझ्यासारखे देवाची भक्ती करतात, कुठल्या तरी संत साधूच्या सहवासात, संघात, सेवेत आहेत, बस. आणि ही फार मोठी शिदोरी आहे जी प्रत्येक माता पित्यांनी आपल्या लेकरांसाठी कमवली पाहिजे. म्हणून आज त्यांच्या स्मरणात हा सोहळा होतो आहे, तर अशा पद्धतीनं सोहळे झालेच पाहिजे. आणि आशांच्या स्मरणामध्ये सोहळे झालेच पाहिजे. का? कारण त्यांनी नुसतं घरदार कमवलं नाही, नुसते लेकरबाळ त्यांनी जन्माला घातली नाही, नुसतं धनसंपत्ती त्यांनी आणि नुसते वयानी लेकर मोठे केले नाही. आपल्या मनातला भजनाचा भाव सुद्धा आपल्या लेकरांना त्यांनी दान केला. आणि म्हणून सारा परिवार हा अत्यंत भाग्यवान आहे. त्यात कानडे बाबांचं भाग्य तर अत्यंत थोर आहे. हे पुन्हा पुन्हा आपण ऐकत आहोत यामुळं, कारण ते भजन करत होते. सामान्य व्यक्ती असल्यावर आम्ही सुद्धा एवढं गुणगान करत नसतो,
कारण माणसांचं गुणगान करायची सवय नाही आणि परवानगी नाही, पद्धती पण नाही व्यासपीठाची. म्हणून पण एवढ्या वेळेला आता गेल्या 7 दिवसामध्ये अनेक वेळेला आपण कानडे बाबांचं नावही घेतलं आणि उदाहरणही त्यांचं बऱ्याच वेळेला आपण ऐकलं. याला कारण ते भजन करत होते म्हणून, ते वैष्णव म्हणून घेत होते म्हणून. आणि हरीचा हा वंश, हरिवंश नाव लिहिलं ना घरावर, हरीचाच हा वंश आहे. म्हणून या वंशामध्ये जो जो येईल तो भगवंताचा भक्त होईल किंवा त्यांनी भगवंताचा भक्त व्हायलाच पाहिजे. त्यांनी हरीची भक्ती केलीच पाहिजे. अविरत ज्या वेळेला एखाद्या कुळामध्ये असं भजन चालतं ना, एक दिवस त्या कुळामध्ये कोणीतरी महात्मा नक्की प्रगट होत असतो. त्याच्यासाठी निष्ठापूर्वक भजन होत राहिलं पाहिजे. विश्वंभर बाबांपासून भजन सुरू झालं तर 8व्या पिढीमध्ये जगद्गुरु तुकोबाराय अवतीर्ण झाले. आणि इकडं भानुदासाची कुळी पाहत असताना 8 पिढ्या अगोदर भानुदासजी महाराज पांडुरंगरायाचे निष्ठावंत वारकरी झाले, तर 8 पिढ्यानंतर नाथरायांचा जन्म झाला. असं जर कुळामध्ये जर असे पवित्र कुळ तयार झाले, भजनच व्हायला लागले, भजन करणारे, तर महात्मे भक्त प्रगट व्हायला वेळ लागत नसतो. फक्त त्यांना तसं कुळ पाहिजे आणि त्यांना तसे माता पिता पाहिजे असतात. अडचण एवढी आहे. म्हणून आनंदाने आणि त्यांच्या मनामध्ये हा संकल्प आला की आपल्याला त्यांच्या वर्षश्राद्धानिमित्त, पुण्यस्मरणानिमित्त आपल्याला श्रीमद भागवत कथा सोहळा करायचा आहे. गुरु महाराजांनी सुद्धा त्याच्यासाठी परवानगी दिली. आणि या ठिकाणावरचा उत्साह 7 दिवसांपासून आपण सगळे पाहत आहोत. किती आनंदामध्ये सोहळा संपन्न झालेला आहे. आणि आजचा आपला 7वा दिवस आहे. उद्याची काल्याची सेवा होईल आणि मग आपल्या या सप्ताह यज्ञाला पूर्ण विराम होणार आहे. जसे परिवारातले भक्त मंडळी त्यांना प्राप्त झाले, तसेच त्यांच्या इष्टमित्र सगळे सोयरे सुद्धा त्यांना त्या पद्धतीनं, आणि परिसरातले त्यांचे आजूबाजूचे शेजारी पाजारी मंडळी सुद्धा त्यांच्या भजनामध्ये सहकार्य करणारी त्यांना प्राप्त झाली. एक भाव या ठिकाणावरती एक भक्तांनी लिहून दिलेला आहे, जे त्यांच्या सहवासामध्ये राहिलेले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की मी कानडे बाबांना माझ्या वडिलांसारखं समजायचे. कोणीतरी आईसाहेब आहे, माझ्या वडिलांसारखं समजायचे मी कानडे बाबांना, आणि त्यांनी मुलीप्रमाणे माझ्यावर प्रेम केलं. महिन्याच्या वारीला ह्या माऊली कानडे बाबांसोबत पंढरपूरला प्रवास करायच्या. आणि यांचं म्हणणं असं आहे की बाबांनीच मला सगळ्यात पहिल्यांदा पंढरपूरचं दर्शन घडवून दिलं, पांडुरंगरायाचं दर्शन घडवून दिलं. आता एक गोष्ट लक्षात घ्या, आपण दर्शन करणं एक असतं आणि आपल्या प्रयत्नाने कुणाला तरी दर्शन करवून देणं हे त्याच्याही पेक्षा मोठं पुण्य असतं, जे कानडे बाबांनी केलेलं आहे. आज निदान त्यांच्या स्मरणामध्ये ज्यांनी हे पत्र लिहून दिलं त्या आईसाहेबांना याचं स्मरण आहे की मला पांडुरंग, मला पंढरपूर दाखवलं, ते कानडे बाबांनी दाखवलं. हे देवाच्या डायरीत नोंद झालं महाराज की अरे बाबा, तुझ्यामुळं माझ्या एका भक्ताला पंढरपूर माहीत झालं, त्याला वारी घडली, त्याला मी दिसलो. मग देवानी किती मोठं बक्षीस त्यांना दिलं असेल. म्हणून त्यांनी उपकार व्यक्त केलेले आहेत या प्रसंगामध्ये. म्हणून अशी अनेक भक्त त्यांना भजनामध्ये सहकार्य करणारी होती. आपण साऱ्यांनी वारंवार अशा पद्धतीनं प्रयत्न करायला पाहिजे, निष्ठापूर्वक भजन सेवा करण्याचा, भजन करण्याचा, सेवा सत्संग करण्याचा. आणि मी माझं भाग्य समजतो की अशा वैष्णवांच्या सेवेची मला संधी या ठिकाणावरती व्यासपीठाच्या माध्यमातून आणि यजमान परिवाराच्या माध्यमातून मिळाली. याबद्दल मी सुद्धा स्वतःचं भाग्य समजतो आहे. कारण मी सुद्धा एक प्रकारे या वैष्णव सेवेच्या वाटेवरती वाटचाल करायलाच निघालेलो आहे. आणि माझा वैष्णव सेवेचा प्रकार
की व्यासपीठाच्या माध्यमातून हरिकथेचं गुणगान करून वैष्णवांच्या हृदयाला आल्हाद देणं हाच माझ्या सेवेचा प्रकार आहे. आणि आज हे सेवा मला करायला भेटते आहे, त्यातल्या त्यात वैष्णवांची सेवा करायला, कानडे बाबांसारख्या वैष्णवाची सेवा करायला भेटली, याबद्दलही मीही कृतज्ञ आहे, उपकृत आहे मी या ठिकाणावरती. आणि त्यासाठी साऱ्या यजमान परिवाराचे मी माझ्या वतीनं व्यक्तिगत ऋण व्यक्त करतो. साऱ्यांचे आभार या ठिकाणावरती मी मानतो आहे की आपण सेवेची संधी या ठिकाणावरती मजदासाला प्रदान केली. त्यासोबतच आपल्यासारख्या वैष्णवांची सुद्धा सेवा करण्याचा योग मला माझ्या जीवनामध्ये या ठिकाणी प्राप्त झाला. यजमान परिवाराने अत्यंत उत्तम पद्धतीनं, जरी जागा आपली मर्यादित आहे, छोटी आहे, तरी सुद्धा सुंदर मंडप वगैरे टाकून या ठिकाणी व्यवस्थित आयोजन संपन्न झालं. सगळा परिवार याच्यामध्ये उतरून सेवेमध्ये तत्पर उभा आहे. तसा तर त्यांचा सेवाभाव आणि कार्य करण्याची जी पद्धती आहे, चिकाटी आहे, ती आमच्या पाहण्यात नेहमीचीच आहे. पण ज्या वेळेला मी तुम्हाला तिघांना इथं 7 दिवस बसलेलं पाहिलं आणि परिवारातले सगळेच मंडळी महाराज आपले उद्योग सोडून, कामं सोडून या ठिकाणावरती 7 दिवस कथा ऐकायला बसले, तुमचे लेकरही बसले, ते पाहून आणखीन आनंद झाला. आता परिवारातले महिला भक्त बऱ्याच ठिकाणावरती बऱ्याच वेळेला कथेला असतात, ते आम्हाला दिसतात, पण तुम्ही दिसत नाही. आता तुमच्या पाठीमागं उद्योग, कामधंदा, व्यवसाय, तरी तुम्ही अधूनमधून का होईना हजेरी लावतात, गोष्ट चांगली आहे. पण मला असं वाटलं की बा आता याही वेळेला तुम्ही मला दिसणार नाहीत, पण तसं झालं नाही. मला हे माहितीच नव्हतं की तुम्ही सगळे वेळात वेळ काढून इथं आता 7 दिवस फक्त कथेसाठी उपस्थित आहात, आणि ते पाहून जास्त आनंद झाला. त्यासोबतच बाकीचेही परिवारातले सगळे मंडळी आमचे तात्या विणा घेऊन उभे आहेत. तात्याला कोणी म्हटलं, अहो बऱ्याच वेळचे तुम्ही उभे आहेत, जरा विणा द्या, तर तात्या विणा द्यायला तयार नाही. म्हटले मीच उभा राहीन, जोपर्यंत कथा होत नाही तोपर्यंत मी विणा घेऊन उभा राहीन. तसं तर तात्यांचा कथेमध्ये तात्यांना पाहण्याचा वेळ कमी येतो, कारण उद्योग पाठीमागं साऱ्यांचाच आहे. या निमित्तानं तात्या सुद्धा 7 दिवसापासून मला दिसत आहे. आनंद वाटला. किशोर मामा, राम मामा, परमेश्वर मामा, असे सगळे मंडळी आणि आपण सारे त्यांचे सुहृद सज्जन प्रेमी. त्यासोबतच म्हणून अगोदर त्या परिवाराचं सगळं कौतुक. त्यानंतर ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रीतीनं या सोहळ्याला सहकार्य केलं, त्या परिसरातल्या मंडळींचेही खूप खूप धन्यवाद, आभार मी तुमच्या वतीनं मी व्यक्त करतो. तर तुम्ही बोलता कोणी ज्यांना बोलायचं असेल तर या पुढं, तसं काही नाही. पण मी व्यासपीठाचं कर्तव्य समजतो, कारण 7 दिवस गल्लीमध्ये एवढा आवाज होणार, एवढे स्पीकर लागणार, गोंधळ, भजन, कीर्तन, नाचणं कुदणं होणार. पावल्या आता 3 दिवस झाले, पावल्या सुरू झाल्या महाराज, तर बसा बसा म्हटलं की मगच बसलं जा. इथं वाजवणाऱ्याचे हात आणि तिकडं तुमचे पाय चालूच. असा आनंदाचा सोहळा या ठिकाणावरती 7 दिवस रंगला. मला असं वाटतं कोणी परिसरातून तक्रार केली नाही, म्हणून ज्यांच्या आता घरासमोर हे स्पीकर ठेवले, हे त्यांनी सुद्धा खूप मोठी केलेली सेवा आहे महाराज ही. जसं या परिवाराने आयोजन केलं ना, कानडे परिवाराने तर आयोजन केलं, पण आयोजन सफल व्हावं याच्यासाठी ज्यांनी हे करू दिलं त्यांचे सुद्धा फार मोठे उपकार आहेत, म्हणून त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवून. आता हे सगळे मंडळी स्पीकर लावलेले आहेत एवढे मोठे, आता दारातच स्पीकर आहे. घरात माणसं असतील त्यांना आवाज जात नसेल का? आवाज तर दूर दूर चालला महाराज हा, पण सहन करतात मंडळी. हे सुद्धा फार मोठं सहकार्य आहे, नसता करणाऱ्याला करता येत नाही. तुम्हाला जर ही मंडळी म्हटली असती की स्पीकर ठेवू नका, तुम्ही सोहळा मंडपही टाकू नका, रस्ता बंद करू नका, तर कसं केलं असतं आपण? पण आनंदाने कथा संपन्न झाली. ही किती मोठी भगवंताची आपल्यावर कृपा आहे. हे त्यांच्या बाबांच्या तपच उभा आहे इथं, सुरक्षा होऊन. तुम्ही करा, मी पाहतो, मी उभा आहे इथं. आणि गुरु महाराज प्रत्यक्ष या ठिकाणावरती विराजमान होऊन, आपले गुरु महाराज, मोठे गुरु महाराजांची उपस्थिती या ठिकाणावरती व्यासपीठावर लागली. आणि म्हणून आनंदामध्ये इथपर्यंत सोहळा आला. अधिक काही न बोलता
साऱ्यांचे पुन्हा एक वेळेला अनेक अनेक आभार मी व्यक्त करतो. निमित्त मात्राला मी सुद्धा आता माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. न्यूनते पुरते अधिकते सरते करो निघे यावे तुमते विनवितू असे. ज्या ज्या वेळेला पुन्हा संधी प्राप्त होईल तुमची सेवा करण्यासाठी मी उपस्थित राहीन. बोलत असताना वेडावाकुडा शब्द मुखातून निघाला असेल तर आईच्या अंतःकरणाने मला तुम्ही क्षमा करा. 3 वेळेला पाठीमागं साऱ्यांनी बसा बसा, का बरं उठले तुम्ही, बसा. 3 वेळेला पाठीमागं साऱ्यांनी हरये नमः या मंत्राचा मोठ्याने उच्चार करायचा. हरये नमः, हरये नमः, हरये नमः, हरये नमः, हरये नमः, हरये नमः. सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखवाप्नुयात्. नाम संकीर्तनं यस्य सर्वपापप्रणाशनं प्रणामो दुःखशमनस्त्वं नमामि हरिं परम्.